पेंशन नहीं मिली, ये आपका सवाल है? हाँ सर। ठीक है। पेंशन नहीं मिली अभी तक, ये आपका सवाल है। मैं आपको बताना चाहता हूँ कि अभी पूरे महाराष्ट्र में जितने भी दिव्यांग भाई बहन हैं, इनके यूडीआईडी कार्ड, यूडीआईडी नंबर जो है, हाँ सर। इसको आधार कार्ड से लिंक करना चालू है। और ये बहुत से दिव्यांग भाइयों बहनों ने अभी तक प्रमाण पत्र जो है अपडेट नहीं किए हैं। 2020 के बाद के जो प्रमाण पत्र है, उसको अपडेट नहीं किया है। इसके कारण अपडेशन का प्रोसेस चालू है। इसीलिए इस बार जो है पेंशन जो है थोड़ी डिले हो गई है। एक उम्मीद है कि ये पेंशन जो है एक 5 से 6 जनवरी तक आने की अपेक्षा है। कल तक मुझे आइडिया थी कि ये पेंशन 31 तारीख तक आ जाएंगी, लेकिन अभी की न्यूज़ जो है उसमें ये है कि प्रोसेस अपडेशंस के पेंडिंग चल रहे हैं। हाँ सर। इसीलिए इसीलिए ये 5 6 तारीख तक अपडेशन आएंगे, प्रोसेस आएगी। हाँ सर। डोर क्लोज, डोर क्लोज करो। ठीक है। और आप चलते हो क्या? हो चालतो पण म्हणजे थोडा अटकत म्हणजे 45% आहे ना, तर थोडा चल के दिखाइए चाल जरा, मैं देखना चाहता हूँ आप कैसे चलते हो तो। चालतो वगैरे म्हणजे पायाला आहे, ह्या पायाला नाही का सर? दिसत आहे? चल के दिखाइए जरा। चलिए चलिए जरा। चलिए बोला आप, हाँ। कैमरा किसी और को दीजिए, कैमरा किसी और को दीजिए। इथं कोणीच नाही आहे सर। अच्छा, आप कहीं पे रखो कैमरा को और चल के दिखाइए मुझे। आता दिसल नाही सर. दिखेगा दिखेगा, आप करो। दिसत आहे? पीछे जाओ, पीछे जाओ। मागे जा, मागे जा, मागे जा। और पीछे जाओ। चलो आ जाओ इधर, चलते हुए आओ। ठीक है, बैठ जाओ। ओम प्रकाश, हा सर. आवाज आ रहा है मेरा? हो सर, येत आहे ना. दोस्त एक बात बोलूं क्या? बुरा मत मानना, दोस्ती के नाते बोल हा रहा हूँ। बड़ा भाई बोल हा, के बोल रहा हूँ। बोलो सर. देखो, तुमने अभी कहा मुझे कि मैं अपंग हूँ, मैं दिव्यांग हूँ, मुझे अभी तक पेंशन नहीं मिली है। पेंशन के नाही कारण सर, भेटते नहीं। पेन्शन भेटते. मैं क्या बोल रहा हूँ, पेंशन मिलती है, थोड़ा डिले हो गई ऐसा हा आपने कहा। हा सर. कोई बात नहीं, देखो शासन का जो अधिकार है, आपका जो अधिकार है वो आपको मिलेगा। लेकिन दोस्त, मैं आपको आपको मैंने चलने हा इसलिए लगाया क्योंकि आपका मैं वॉकिंग देखना चाह रहा था। आप बहुत अच्छे खासे चलते हो यार। ओम प्रकाश, आप अच्छा खासा चलते हो। इस दुनिया में ऐसे दिव्यांग है जो जगह से हिल नहीं सकते। दोस्त, आप कोई जॉब करो, कोई बिजनेस करो, कोई व्यवसाय करो। ऊपर वाले का आप पर बहुत अच्छा आशीर्वाद है। आप सिर्फ 45% है। आपको, आप गवर्नमेंट की योजनाओं की, सारी योजनाओं की जानकारी लो, लेकिन आप अपने पैरों पर खड़े हो। आप अभी कुछ नहीं करते हो। आप कुछ करो, जॉब करो, व्यवसाय करो, मेरा क्या मार्गदर्शन लगता है वो लो। लेकिन हमें लाचार नहीं रहना है, क्योंकि पेंशन पे जिंदगी नहीं चलेंगी ना मेरे दोस्त। सर पण पेंशन पे म्हणजे आता म्हणजे असं इकडे जॉब वगैरे भेटत नाही ना सर, म्हणजे जसा गडचिरोली जिल्ह्यात कुठे असेल नाही का, तर सांगा ना सर मला. नहीं, जॉब है ना दोस्त, बिल्कुल है ना। जॉब छोटा या बड़ा नहीं होता है, छोटा जॉब करो। क्या होता है?
मैं भी 55% दिव्यांग हूँ, और मेरे लाइफ में मैंने बुट पॉलिश भी किया है। आप कभी मेरा प्रोफाइल देखोगे तो मैंने मेरे लाइफ में बुट पॉलिश किए हैं, सड़क पे बैठ के शर्ट बेचे हैं, मैंने मेरे लाइफ में कंचे बेचे हैं। अगर मेरा आप गूगल पे जाके अमूल वाल के सर्च करते हो तो मेरा प्रोफाइल मिलेगा। काम में किस बात की शर्म है? दिव्यांग है मतलब काम नहीं करते, ऐसा नहीं है। आज मेरे कंपनी में 100 के ऊपर लोग जॉब पे रखे हैं मैंने। तो दोस्त, मैंने तुमको इसलिए चल के बताया, चलने के लिए लगाया, क्योंकि तुम्हारा परसेंटेज 45% है, और हाँ दुनिया सर। में 90-90 100-100% वाले, उन्होंने क्या करना चाहिए? इसलिए पेंशन लो तुम, लेकिन पेंशन पर डिपेंड मत रहे मेरे भाई। मैं बहुत छोटा भाई बोल के समझा रहा हूँ तुमको। कुछ भी काम करो, लेकिन काम करो, अपनी मेहनत का कमाओ, और लोगों के लिए उदाहरण बनो। सर पण म्हणजे गडचिरोली कोण जिल्ह्यात मैं तालुक्यामध्ये कोणताही असेल नाही का, सांगा ना सर तुमच्या जरी. मैं तो बताऊंगा आपको, लेकिन आप सर्च करो ना, क्योंकि आप बहुत अच्छा चल लेते हो, दोनों पैरों से चल लेते हो, हाथ छोड़ के चल लेते हो। दोस्त, बुरा मत मानना, लेकिन कोई भी जॉब करो ना, कोई भी करो, आपको मंजिल जरूर मिलेंगी। मंजिल जरूर मिलेगी, लेकिन जॉब करो, काम करो। मैं आपको काम बताऊंगा। यहाँ से मैं अभी गडचिरोली जॉब ढूंढूंगा आपके लिए, आपका कोरची हाँ, तालुका में जॉब ढूंढूंगा। वो टाइम लग जाएगा। आप सिक्योरिटी का करो, बुरा मत मानना मेरी बात को, क्योंकि मैंने ये सब अब मेरी लाइफ बिल्कुल जीरो स्तर से चालू की है। लेकिन करो यार, कोई नहीं देगा आपको, कोई भी जॉब दे सकता है। कितनी पढ़ाई हुई है आपकी? म्हणजे 12वी नापास आहो सर एका विषयामध्ये. हाँ, 12th नापास है ना आप? 12th फेल है हो. आप? और आपके घर में कौन कौन है? आई बाबा आहेत. आई बाबा है। हो. शादी होने की एज क्या है? माझी 30 वर्ष हाँ, चालू, म्हणजे नहीं तो तीस आ जाओ वर्ष चालू नागपुर आहे में, सर. मैं आपको रिजॉर्ट में काम देता हूँ, आते हो? तर रिसोर्ट मध्ये म्हणजे माझ्या लायक काम असेल तर म्हणजे करीन सर ना. म्हणजे इथं नाही का, नागपूरला नाही का, असे दिव्यांग म्हणजे तो एक ह्या म्हणले होते आणि नेले ना ते. जसं आपण नाही करू शकत ना, त्या जसं चांगला माणूस करतोय नाही का, तसं म्हणे म्हणजे करायला लावत होते. तो मग वापस आप आलो. चांगले माणूसच आहे ना? नाही अरे सर पण. आपण भेटून पाहिजे. हिम्मत तर हो. बांधून घे, हिम्मत तो ठेव। हम पहले से तो हम चाहते बोलेंगे हैं कि मेरे लायक जॉब दो, ऐसे से नहीं होगा। आपके लायक ही जॉब मिलेगा, कोई भी काम आपसे कराएंगे क्या कोई? हिम्मत तो रखो। चलो जॉब ढूंढो, बोला मुझे बताओ तुम कोरची में जॉब ढूंढो, नहीं तो मैं नागपुर में तुमको जॉब देता हूँ, मेरे रिजॉर्ट में। मेरा रिजॉर्ट का भी काम है। नागपुर आ जाओ, आके मिलो एक आध बार। ठीक आहे सर. आणि तुम्ही म्हणजे कोरचिला वगैरे ह्या करून पहा ना सर एखादी असेल, कारण की इकडे नाही का आता जसं गडचिरोलीकर का तो लोह खनिज जसा निघला नाही का सर, आमच्या इकडे नाही का, कोरची तालुक्यात एक लोहा खनिज आता चालू होत आहे. झेंडेपार लोह खनिज म्हणून. तर तिथं एखादी ठीक है, काम भेटेल तर मला विचारून पाहाल ना सर. चलेगा, ठीक है, बताता हूँ मैं आपको, है ना? हाँ, बताते हैं। हा. ओके, धन्यवाद ओम प्रकाश। पेंशन आ जाएंगी आपकी। हॅलो. हा सर. हाँ, बताइए, अभी कौन है ते नेक्स्ट? आप मला सर. क्या बोल रहे हैं? क्या बोल रहे हैं ओम प्रकाश? सर आप, अरे आपका नेटवर्क नहीं आ रहा है। हॅलो. हाँ बोलिए, ओम प्रकाश बोलिए। सर मी बोलू आप, का सर? एक सेकंड, एक सेकंड, नेटवर्क नहीं आ रहा है ओम प्रकाश, आवाज नहीं आ रहा है, बोलिए। ठीक है, इनका आवाज नहीं आ रहा है। 3-4 दिन से जिनका नंबर नहीं लगा है, कृपया वो पहले बात करें। हॅलो सर, मी बोलू का? प्रताप आगळे. इसके पहले मैं क्या बोल रहा हूँ, जिसका 2-3 दिन से नंबर नहीं लगा है आखिरी में, वो पहले बात करे। सर मेरा थोड़ा काम है, ज्यादा काम नहीं है। बात काम थोड़ा या बड़े की नहीं है यार, जिसका नंबर परसों जिसको मिला नहीं होगा। बताइए अमोल जी। अमोल।
हॅलो हाँ बोलिए बोलिए. सर, या अपंगाला संस्था शाळामध्ये मोफत शिक्षण होऊ शकत नाही का? भेटते ना. हा. कहाँ से हेलो. बोल रहे हो आप? कहाँ से बोल रहे हो अमोल जी? लातूर लातूर. लातूर. तालुका? लातूर में जिला में. हाँ, जिला. तालुका कौन सा है? तालुका में ग्रामीण में है. म्हणजे लातूर ही है क्या? हाँ लातूरी. विलेज? हॅलो. विलेज कोणता है, गांव कौन सा है? हारंगुळ. पूरा नाम बताइए. नाम क्या? हाँ, पूरा नाम. साहेबराव सुरेश पवार. अमोल लिखा है ना यहाँ पर. हाँ, वो सिम कार्ड इसके नाम पर है. आपका बेटे नाम के क्या है? आपका नाम क्या है? साहेबराव सुरेश पवार. किती पाहिजे म्हणत होता का नाही? तर पाहिजे तर असेल तर म्हणलं माझ्या माणसाखाली तर पटकन भरून देते. घराची माणसं भेटत नाही गिफ्ट. डॉक्टर मोबाइल नंबर बताइए. मोबाईल नंबर 76 हाँ. 66 अच्छा. 36 अच्छा. 82 हम्म. 27. कितने परसेंटेज है दिव्यांगत्व? 50%. अरे, माझं क्या करते हो आप? मजूरी करते हैं हम. मजदूरी करते हैं. बताइए क्या सवाल है आपका? मेरा सवाल है कि अपंग संस्था शाळा में मोफत शिक्षण नहीं हो सकता क्या फ्री में? होता है ना. फिर किसका नहीं आप. किसका करना है? बच्चा का है. बच्चा मेरा अपंग है. हाँ, हाँ, उसके लिए संस्था शाळा में डालेंगे तो फीस मुफ्त नहीं हो सकती क्या शिक्षण? होता है. लातूर जिले में जो भी कितने परसेंट आपका बच्चा है क्या? हाँ दिव्यांग बच्चा है. कौन है? दिव्यांग कौन है? बच्चा है मेरा. बच्चा दिव्यांग है क्या? हाँ. देखिए बहुत सी जगह पे एजुकेशन जो है पूरी तरह से फ्री होता है, जिसमें किताबें, यूनिफॉर्म, स्टेशनरी, सुबह शाम का खाना, स्कूल में आने जाने के लिए बस बस की सुविधा, ये सब जो है, हॉस्टल की सुविधा, ये सब संस्था की तरफ से दी जाती है. सर मराठी में बात करो ना थोड़ा. आपको हिंदी नहीं समझेगा? नहीं समझेगा. बऱ्याचशा शाळा अशा आहे हाँ. दिव्यांगांकरता ज्यामध्ये त्यांच्या पुस्तक, त्यांचे युनिफॉर्म, त्यांचे ड्रेस, त्यांची राहण्याची व्यवस्था, त्यांची जेवणाची व्यवस्था, त्यांची शाळेमध्ये येण्या जाण्याची व्यवस्था, या हाँ. सगळ्या सुविधा ज्या आहे शाळेकडून मोफत असतात. इवन हॉस्टेलची सुद्धा सुविधा असते. पर संस्था शाळेत शिक्षण संस्था शाळामध्ये घालायचे हो सर त्याला. हा, संस्था शाळेमध्ये मोफत शिक्षण होऊ शकत नाही का? होऊ शकते ना. संस्था शाळेमध्येच सांगत आहे मी, ह्या संस्थाच राहतात आता वेगळ्या लातूर वेगळ्या मध्ये. हॅलो. हा. मुलगा काय आहे तुमच्या? दिव्यांग कशा प्रकार? अस्थिव्यंग आहे की मतिमंद आहे? हातामध्ये हात गेलेला आहे 5 बोट. हो, तो अस्थिव्यंग आहे. हॅलो. लातूर में जो है, लातूर मध्ये जे आहे संवेदना स्पेशल स्कूल आहे. संवेदना. संवेदना. हा, लक्ष्मीनगर बराड वस्ती जे आहे ना, हा.
बराड वस्ती लातूरला लक्ष्मीनगर बराड वस्ती जवळ जे आहे हा हुरंगुल हा हुरंगुड तुमच्याच गावाजवळ आहे इथे हॅलो हुरंगुडलाच आहे. हॅलो हा सर हुरंगुडलाच आहे तिथे. हॅलो तिथे तुम्ही अरे बोला ना, कोण बोलतोय बाबा? थांबा ना जरा, थांबा जरा, यांच्याशी बोलू द्या, तुमच्याशी बोलतो. आणि काही मार्गदर्शन ओके काहीतरी राहिलं तर तुमचं घेऊ मार्गदर्शन. थांबा जरा. किंवा उमंग बाल भवन निवासी अपंग बालभवन निवासी अपंग शाळा आहे पुन्हा. तर अशा वेगळ्या वेगळ्या शाळा आहे, तुम्ही टाकू शकता ना तिथे. तुम्ही तिथे एकदा माहिती काढा जाऊन जरा. जर सर इथं अपंग शाळा माझ्या इथे संस्था शाळा आहे सामूहिक आनंद म्हणून ते हम्म जवळ पडते. सामूहिक आनंद मध्ये शाळामध्ये टाकलं की जवळ आहे माझं, म्हणजे येणं जाणं आपल्याला मोरगा समोर राहत आहे. हम्म. तिथं बघू म्हणलेला सामूहिक आनंद मध्ये फ्री होतंय का शिक्षण अपंगाचं? नाही, मला नाही माहित तेवढं, परंतु मी तुम्हाला ज्या साड्या सांगितलेल्या आहेत तिथे सगळे राहण्याची वगैरे व्यवस्था आहे. तुम्हाला थोडी हा माहिती करावी लागेल. मला जी माहिती होती मी तुम्हाला ती सांगितली. सर तुम्ही त्या शाळाच्या माहिती आहे तुम्हाला ते थोडं व्हॉट्सअप मध्ये मला ऍड्रेस टाकून देता का? बरं ठीक आहे, मला हाय पाठवा तुम्ही. बरोबर. तुम्ही लिहून घ्या ना, मला थोडंसं व्हॉट्सअप मग नंतर कठीण होते. जर असेल पेन वगैरे तर लिहून घ्या. मी तुम्हाला ज्या लिह 2-3 शाळे सांगितले नाव सांगितलं ते लिहून घ्या. लिहिता येत नाही सर मला. लिहिता नाही येत? हा बरं ठीक आहे. ते ठीक शाळेचं आहे, नाव मला व्हॉट्सअपवर हाय करा, मी सर तुम्हाला आपण टाकतो. लोन बिन भेटू शकत नाही का? दादा एका वेळेस एकच प्रश्न घ्या. आता तुमचे एक एक प्रश्न, हा प्रश्न झालाही नाही सॉल्व, तुम्ही नवीन प्रश्न काढला. मी काय म्हटलं, ह्या शाळेची माहिती मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो. त्या शाळेत ज्या माहिती काढा, मला अपडेट करा काय झालं शिक्षणाचं. तर बर बर बाकीचे प्रश्न घेतो, त्यांच्यामध्ये लोनचा प्रश्न येईल, तुमच्या प्रश्नाचे उत्तर यात मिळून जाईल. ठीक आहे, घाई नको करा. सावेकर मी- शाळा आहे सामूहिक आनंद त्याच्यामध्ये होऊ शकत नाही का फिरे? काय? सामूहिक आनंद म्हणून एक शाळा आहे इथं जवळ आहे माझ्या वस्तीवरच, पण त्याच्यामध्ये शिबिर होऊ शकत नाही का? मला नाही माहित दादा त्या शाळेबद्दल. तुम्ही तिथे जा आणि त्या प्रिन्सिपल सोबत माझं बोलणं करून द्या. तिथले जे असेल किंवा त्यांचा नंबर मला पाठवा, मी बोलणं करून घेतो. बर बर मी जे शाळा मला माहिती आहे लातूर मधल्या त्या शाळेबद्दल तुम्हाला सांगितलं. मला भरपूर शाळा तिथल्या माहित नाही. तर तिथल्या बर बर त्या मास्टर, जे हेडमास्टर असेल किंवा जे अधिकारी आहे त्यांचा नंबर मला पाठवा. कोणती शाळा म्हटली तुम्ही? हा सामूहिक स्वामी विवेकानंद शाळाच्या अधिकारी चा नंबर पाठवा बोलतोय. ठीक आहे साहेबराव, हा ठीक आहे. तुम्ही नंबर पाठवा मला, मी बोलतो त्यांच्यासोबत. तिथे ज्या हॅलो सर शाळेमध्ये त्यांच्याशी बोला आणि नंबर पाठवा. मी बोलू का बर सर बोला, काय नाव आहे तुमचं? सोमराज गबने. सोमराज गबने. 27 तारखेला बात झाली होती सर. 26 ला झाली होती आणि 27 ला झाली. सव्वीसले पहा सर, पहिले 26 ला हा झाली. सांगा. राशन कार्डचं होतं. मौदा राशन कार्ड अधिकारी तुम्हाला राशन नव्हता देत, त्याचा नंबर होता काहीतरी विषय. बोला. पाठवला होता सर तुम्हाला नंबर, मॅडमचा नंबर पाठवलाय सर. ये तुम्ही राशन कार्ड का एप्लीकेशन दिया है, कार्ड बना है, पण बीपीएल कार्ड है. सोमराज का कार्ड तुमचे आईच्या अलग बनवायचा होता, तुमच्या अलग बनवायचा होता, आणि तो राशन देणार नाही नव्हता, हाच विषय होता ना? हा हा आईच्या घरच्या बनलाच आहे पहिल्याच्याच. हम्म, तर हम्म. माझ्यावाला डिटेल बनवायचा होता. आता काय झालं मग पुढे? पुढील तुम्हाला नंबर दिला होता ना सर. पुढे काय झालं? ते देत नाही आहेत ना सर. कसं आहे म्हणजे बीपीएलचा कार्ड देत नाही माझ्यावाला. घरच्या कार्ड डबल कार्ड देता नाहीत म्हणते सर. नंबर सांगा, नंबर. मॅडमचा नंबर पाठवलाय ना सर तुम्हाला.
अरे तुमचा नंबर सांगा राव. माझा नंबर 800 हम्म 7103 बोला ना बोला. 7103 477. हा सर्च नाही होऊन राहिला. तुम्ही मला हाय पाठवा, आता मी बोलतो लगेच. आता हाय पाठवा मला तुम्ही पुन्हा. ठीक आहे सर, आत्ता पाठवून देतो. हा पुन्हा कोण आहे सांगा नेक्स्ट. प्रताप आगले. पाठवलं सर. हॅलो 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 सर पाठवलं सर. हाय. थांबणार हॅलो. बाबा, पाहतो दे मला, घाई नको करू, थांब ना. ठीक आहे नाही आला हाय मला. सर. हा कोणचा नंबर? पहिले जो लिंक भेटली होती त्या नंबरवर पाठवलं सर. त्याच्यावर नको पाठवू रे, म्हणूनच मला दिसत नाहीये. माझा नंबर 9922041040 या नंबरवर पाठवा. स्क्रीनवर बघ, 9922041040. ठीक आहे सर, पाठवून देतो. काय प्रमोदराव, मस्त जिलेबी सुरू आहे. हॅलो नाश्ता करायला का? हा नाश्ता करायचा आहे का? करा करा, आम्ही चहा घेतो जरा. आपण सगळं सोबत घेऊन येतो दुकानात. हा ब्लॅक कॉफी घेतो म्हटलं. हॅलो बोला प्रतापराव, बोला. हा सर, प्रताप भाऊसाहेब आगळे बोलतोय. सर्वायकल पेशंट आहे मी. प्रताप भाऊसाहेब आगळे. प्रताप भाऊसाहेब आगले. हा तालुका अंबेजोगाई, जिल्हा बीड. जिल्हा काय? बीड. बीड. 04 तहसील अं, तहसील काय आहे? तहसील अंबेजोगाई. विलेज अकोला. किती पर्सेंट दिव्यांगत्व आहे? 90%, 90%. 90% दिव्यांगत्व आहे. हो. काय प्रकार आहे? लोटोमेट्रिक. लोकोमोटर. हा, ते ऑपरेशन झाले मणकेचं. मनके म्हणजे मनकेचे ऑपरेशन झालेलं आहे का? हा. 2204 लोकोमोटर हम्म. मनके. हा. बरं. शिक्षण, जॉब काय करता? जॉब काहीच नाही सर, घरीच असतो मी. ठीक आहे. बीड मधून बोलत आहे तुम्ही, तालुका अंबेजोगाई, गाव अकोला. 90% दिव्यांगत्व आहे. लोकोमोटरचं दिव्यांगत्व आहे. बोला, काय हो. मदत करू शकतो तुमची? सर, मी कपड्याच्या दुकानावर जातो. हा, मला तिकडे कपड दुकानावर जायला अडचण व्हायला लागली, व्हीलचेअर वर जायला. ते बरं. मला थोडं त्या गाडीचं पाहिजे होतं, चार्जिंग वरले चालणारे. म्हणजे ऑन हाताने व्हिडिओ ढकलायला. माझे हात व्हिडिओ ऑन असं कर. आहे. व्हिडिओ ऑन करा तुमच्या. हो हो, ठीक आहे. दिसायलो का सर? नाही. बरं असू द्या, नसेल होत तर काही हरकत नाही. नसेल सर, होत तर काही हरकत नाही. हॅलो, हा बोला. व्हिडिओच्या ह्याच्यावरला ती लाल रेग आलेली कमी होईना गेली हो. बरं असू द्या, काय मला माझ्या प्रश्न उत्तर द्या. तुम्ही हा. मागच्या 3 वर्षामध्ये बॅटरी चलित सायकल काही घेतली होती? नाही नाही, काही नाही सर.
मला फक्त एक व्हीलचेअर मिळालेला आहे. कधी? जवळपास 3 वर्ष झालं मला व्हीलचेअर मिळाले. झाले की व्हायचे आहे? नाही नाही, 7 वर्ष झालं मला इंजुरी 7 झाली. वर्ष. त्याच्यानंतर कधीच काही नाही मिळालं का? त्याच्यावर फक्त व्हीलचेअर मिळालेलं आहे मला. ते बी नीना फाउंडेशन कडून व्हीलचेअर मिळाले. बरं. आणि ही गोष्ट एक पगार एक चालू आहे मला. प्रतापजी, ही गोष्ट कन्फर्म आहे की मागच्या 3 वर्षात तुम्ही शासनाची कुठलीही स्कीम घेतली नाही, हे कन्फर्म आहे? नाही, कन्फर्म सर. अगदी अटळ सत्य. अटल सत्य. ठीक आहे. तर मग तुम्हाला बॅटरी चालित सायकल मिळवून देतो मी. हं. ठीक आहे. हो तुमचा सर. जो प्रॉब्लेम आहे, तुम्ही जे व्हीलचेअरनी जाता, तुम्ही कुठे कामाला जाता, तिथे तुम्हाला जायला त्रास होतो, तो प्रॉब्लेम तुमचा आपण कमी करू. सर ते बॅटरी, हॅलो सर, बोला. बॅटरीवरली सायकल असं व्हीलचेअर सारखीच पाहिजे होती ना. ते बॅटरीवरली कसं आहे, थोडं असं बॅलन्स राहत नाही सर. असं बसलं का, कसं? हॅलो, असं बसल्यानंतर असं व्हीलचेअर सारखंच फिट राहावं लागते बसायला. हा. असं बॅटरीवरल्या सायकलचं असं सीट जर मोठं असलं तर त्याच्यावर बसता यायचं नाही मला. आता ते मी तुम्हाला बघितलं नाही राव, तुमचा व्हिडिओ ऑन नाही होते, मी कसं सांगू तुम्हाला, सांगा. व्हिडिओला काय करावं सर? व्हिडिओ ओपन काही नाही, तिथे व्हिडिओचा सिम्बॉल असेल त्याला क्लिक करा, तुम्ही तुमचा चेहरा दिसेल मला. हा, क्लिक केलं ते, त्याच्यावर पुन्हा हे आले, कॅमेरा ओके म्हणून आले. तर होऊ शकते तुमचा प्रॉब्लेम, फोनमध्ये प्रॉब्लेम असेल. हा काय, हे आलं बघा आता, स्टेट माय व्हिडिओ. अच्छा, मला दिसत नाहीये काही. बरं, असू द्या. स्टार्ट माय व्हिडिओ. स्टार्ट माय व्हिडिओ, तर ओके म्हणा ना त्याला. हा, दाबले सर, ओके म्हणून आलं. आता ओके दाबू का? दाबून पहा. बरं, असू द्या, काही हरकत नाही. माझ्या नंबरवर तुम्ही तुमच्या व्हिडिओ तयार करून मला पाठवून द्याल, मी बघून हो सर. घेईल. आणि हो बॅटरी सर. चालित सायकल जी आहे ती ऑनलाईन बघून घ्याल. ती 2 चाकी सायकल राहते, तिला समोर असे ब्रेक वगैरे राहतात आणि ती चलते. हा हा त्या सायकलवर सगळ्यांना बसता येते, तुम्हालाही बसता येते. ती सायकल जर हवी आहे, बॅटरी चालित सायकल, तर हा हा तुम्हाला ती मी मिळवून देऊ शकतो. हा. हो सर. तर तुमचं कल्याण होऊन जाईल, तुम्हाला ती सुविधा होऊन जाईल. तुम्हाला हाताने ती सायकल दाखवण्याची गरज पडणार नाही. हा त्याच्याकरता तुम्हाला काय करायचं आहे, आणि तुमच्या आधार कार्ड आणि तुमच्या UDID कार्ड मला व्हॉट्सअप करा माझ्या या नंबरवरती, स्क्रीनवरती जो नंबर आहे तो. हो सर. हो. आणि व्हॉट्सअप केल्यानंतर सोडून द्यायचं नाही. हो मला सर. हो. उद्या पुन्हा इथे 10 वाजता जॉईन करायचं आणि सांगायचं, अमोल भाऊ, मी व्हॉट्सअप केलेलं आहे, मी तेव्हाच्या तेव्हा उद्या तुमच्या समोर अधिकाऱ्याला पाठवील. हो सर. हो हो. परंतु तुम्ही दिवसामध्ये फोन कराल तर ते तसं करायचं नाही. मला आता आज व्हॉट्सअप करा आणि उद्या पुन्हा 2 मिनिटाकरता जॉईन व्हा. सांगा, भाऊ मी पाठवलेलं आहे, मी तुरंतच्या तुरंत ऑनलाईनच ते काम करून घेईल. चालेल? सर, ती मी दुसरे कोण लिंक घेतलेली होती, माझा नंबर ऍड करून घ्या तेवढा. अच्छा, माझा नंबर नाही आहे तुमच्याकडे? हा, नव्हता. मी लिंक दुसरे कोण घेतलेली आहे आता सध्या. सांगा नंबर. हॅलो. 7972 हम्म 75 हम्म 40 25. 7972 हा, 75. 4025. हा. हो हो सर. ठीक आहे, मी ऍड करून घेईल हा नंबर ग्रुपमध्ये. हो तुम्ही मला आज जेवढं सांगितलं तेवढं करा. ठीक आहे? हो 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 सर. मी लिहितो इथे, आधार कार्ड, UDID कार्ड, बॅटरी सायकल पाहिजे. आणि कोणतीच सुविधा नाही सर मला. म्हणून तर मी आहे ना, चिंता कशाला करता. मला फक्त तुम्हाला सांगतो, पेन्शन तेवढी मिळायला लागली. आधार कार्ड, UDID कार्ड, सायकल पाहिजे, बॅटरी. आधार कार्ड पाठवा. आधार कार्ड सेंड करा विथ UDID माझ्या व्हॉट्सअपवर व मला
मीटिंग मध्ये सांगा. मी इथं अपडेट लिहिलेला आहे प्रतापराव. हो हो सर. सॉरी. हॅलो सर, हॅलो. नंबर पाठवला सर. हॅलो. तर मॅडमचे नाव काय? हॅलो सर, भारतकर मॅडम. हॅलो. हॅलो. बारसकर मॅडम नमस्कार. मी अमोल वाळके बोलत आहे, महाराष्ट्र प्रदेशमधून भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडीचं काम बघतोय. माननीय मुख्यमंत्री यांच्या आशीर्वादाने पूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांगांचं काम माझ्याकडे आहे. तर माझ्याकडे एक विषय आहे मॅडम. मॅडम फोन डिस्कनेक्ट झाला. हो हो. हे तुमच्या गावामध्ये मौद्याला विलेज दहेगाव इथे ते सोमराज रामू गबनेजी आहे आणि यांचे ते बीपीएल कार्डचा विषय आहे. ते यांना राशन कार्ड त्यांच्या कार्डवर मिळत नाही. त्याचे काय कारण आहे मॅडम? ठीक आहे. ते अपंग असल्यामुळे आपण त्यांचा अंत्योदयचा करून दिला होता. हो बरोबर. हम्म. त्यांनी नंतर दुसरं कार्ड बनवलं. त्यामुळे आपण त्यांच्या वडिलांचा अंत्योदय कार्ड दिला होता. हम्म. आपण त्यांच्या बेसवर करून दिला होता तो कार्ड. हम्म. आहे सर, तो पहिल्याचाच आहे सर. त्यांच्या बरोबर आहे ना तुमचं, मान्य आहे ना मला. तर तुम्ही काय करा, त्यांच्या वडिलाच्या PSS मध्ये टाकून द्या आणि त्यांना अंत्योदयचे देऊन द्या. त्यांच्या अंत्योदयचे आहे ना. सर तो कार्ड PSS चा कार्ड पहिल्याचाच आहे ना सर. हां हां हां. ठीक आहे मॅडम, करून द्या प्लीज. तो थोडा जरा परेशान आहे. त्यांनी मला सांगितलं होतं, म्हटलं ठीक आहे मी बोलून घेईल. दिलं होतं. हम्म. परंतु आता तुम्ही वेगळं कार्ड केलं त्याच्यामुळे तो झाला. नाही, त्यांचे हँडिकॅप आहे मॅडम, तर त्यांना अंत्योदयचे देऊन द्या बनवून. आणि ते नाही आहे सर, मेन म्हणजे हां हां करून टाका मॅडम. ते थोडे दिव्यांग आहे, करून टाका प्लीज. हो ठीक, थँक्यू. ते मॅडम बोलले करून देतो म्हणून. तुम्ही तुमचं अंत्योदयचे कार्ड बनवून घ्या. तुमचं जे अगोदरचे PSSचे आहे ते ॲज इट इज राहू द्या त्यांना. ते तसंच राहील ना सर? हो तो तसाच राहील. पण त्यांचं असं म्हणणं होतं हा. की तुम्ही त्यांना मे बी गलतफहमी असेल, दॅट आय डोंट नो. पण त्यांनी मला आता सांगितलं फोनवरती की तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही दोन्ही राशन कार्डवरती अंत्योदय मागत आहे. तर त्यांचं नाही असं सर. म्हणणं की दोन्ही राशन कार्डवर अंत्योदय कसं देणार आहे. तर त्यांचं म्हणणं बरोबर आहे. तर आपण त्यांना सांगितलं की दोन्ही राशन कार्डवर अंत्योदय देण्याची गरज नाही आहे. एकाच कार्डवरती अंत्योदय द्या, तुमच्या कार्डवरती रोमराजच्या. आणि दुसरं जे आहे ते
सिंपल राहू द्या, ज्यामध्ये 5 किलो प्रति व्यक्ती मिळते. तर त्या बोलल्या की करून देतो, त्यांना पाठवा. तर तुम्ही चालले जाल आणि ते करून घ्याल. त्यामध्ये त्यांचं तर दुसरं तो ऑब्जेक्शन हे होतं की तुम्ही सगळे एकाच घरात राहता. हा हा सर. तर तो पहिल्याच्या घरच्या कार्ड काय नाही, तो पुराणाच तुम्ही कार्ड सगळे आहे. एकाच घरात राहता. तर मी त्यांना म्हटलं की मॅडम ते करून टाका थोडं, असं काही नाही. नाही सर, तो पहिल्याचा कार्ड आहे तो अंत्योदयचाच होता ना पहिल्याचा. तर तो कार्ड मध्ये बंद करतो म्हणा, तो साधा करून म्हणा. साधा करतील का ते सर? अरे बाबा, पहिलेचा जो अंत्योदय कार्ड आहे, वायफाय आलाय का? हा सर. खूप स्वाभाविक गोष्ट आहे ना, एका घरात 2-2 अंत्योदय कार्ड थोडी देईन. तुम्हाला अंत्योदय कार्ड जर दिलं हा. तर दुसरं तर नॉर्मल होईल ना. जे तुमचे अगोदरचे अंत्योदय आहे, स्वाभाविक आहे, ते तर मग नॉर्मल करावं लागेल त्याला. ते अंत्योदय कसं राहील? नाही, ते तसंच म्हणत होते सर पहिलं. हा, तर बरोबर आहे ना त्यांचं म्हणणं, चुकलं थोडी काही. लाईट नाही आली, मोबाईलवर सुरू आहे. बरं, तर एकच होईल दादा, सोमराजजी. हा ठीक आहे ना सर. ठीक आहे, तर ते तुम्ही करून घ्या आणि केल्यानंतर मला अपडेट करा. मी इथे लिहितो, मॅडमशी बोलणं झालेलं आहे, हा. मॅडम सोबत. नाही तर सर मग तो पहिल्याचाच कार्ड राहू देतो तसा जसा आहे तसा. मग ते तर सॉरी, ते तर उलट चांगलं आहे ना. वाईट काय आहे? कशाला जाऊन जबरदस्ती 2-2 कार्ड तुम्ही तयार करून आले? हो तर सर, मग तसा जसा आहे तसा राहू देतो. मग काय प्रॉब्लेम आहे दादा? काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ते अधिकारी करायला तयार आहे, सपोर्टिव्ह अधिकारी आहे. मला मला जे बोलले त्यातून मला वाटलं की ते बोलले करून देतो, तर हरकत नाही. आता तुम्ही डिसिजन घ्या. ते दुसरं कार्ड पण बनवून द्यायला तयार आहे, पण अंत्योदयचा फायदा एकाच राशन कार्डवरती मिळेल, 2 राशन कार्डवरती मिळणार नाही. ठीक आहे ना सर. हा, ते तुम्ही ठरवा. इथे लिहितो मी, मॅडमशी बोलणं झालेलं आहे. तारीख आहे 30/12/2025 आणि समाधान झालं. झालं की नाही झालं समाधान? हा हा, समाधान करेल. तुमचं समाधान झालं का या कामाने तुमच्यासाठी बोलणं केलं तर? हो झाला सर, माझं समाधान झालं सर. ठीक आहे, ठीक आहे, धन्यवाद. चला, नाही का बरोबर सर, माझ्या ई रिक्षेचं हे झालंय सर. काय? हे नाही का आपला ई रिक्षेचं म्हणजे चेकअप झाला सर. तर आता ई रिक्षेचा वाटप केव्हा आहे सर? अरे बाबा, मला कसं माहित रे राजा. थांब ना थोडा, हे कुठलं मौद्याचं आहे ना. एक विषय झाला तुझा, आता शॉर्टकट मध्ये उत्तर देतो या विषयाचं. हा ई रिक्षेच्या वाटप 2 महिन्या पहिले ऑलरेडी झालेलं आहे. आता नवीन डेट यायची आहे. नवीन डेट येईल तेव्हा माझ्या संपर्कात राहा. माझ्या संपर्कात तुम्ही राहा. तर तुमच्या आपण विनंती करून तुम्हाला, जर तुमच्या मेडिकल योग्य बरोबर असेल, तुमचं डॉक्युमेंटेशन बरोबर असेल, तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल. ठीक आहे ना सर. ठीक आहे सर. ठीक आहे सोमराजजी. हा. नमस्कार सर. फेसबुकवर आहे का तुम्ही? हो सर, तुमच्या व्हिडिओ पाहत राहतो ना सर. हो, तर फेसबुकवर आहे तर एक कमेंट द्याल तिथे लिहून, तुमचं काम समाधान झालेलं आहे आणि माझं काम झालं म्हणून थोडी लिहून टाकाल तिथे. हो सर. चला, नेक्स्ट कोण आहे सांगा. आपण हॅलो सर. हा, बोला ना. काय आहे सोमराज साहेब, बोला आता विषय. हे चांगले कामं करत आहात सर तुमचे. आम्हाला कसं आहे, समाधान आहे सर. हा, धन्यवाद, धन्यवाद. असा एक छोटासा व्हिडिओ बनवून पाठवा मला तुमचा. हा ठीक आहे ना सर. ठीक आहे, ठीक आहे. हो, चला नेक्स्ट सांगा कोण आहे. सर मी सर त्या दिवशी बोललो होतो आपण फोनवरती. ज्ञानेश्वर खडसेजी, बोला ज्ञानेश्वरजी, काय म्हणता? ते वकिलाले बोलायसाठी तुम्ही म्हणले होते बोलतो म्हणून. वकिलाला? हम्म. हा, तुमचं ते इन्शुरन्सचं होतं का काही? हो. बोला, मला नंबर पाठवा, आता बोलतो मी. बरं बरं बरं, 1 मिनिट चालूच राहू दे. हा, नेक्स्ट कोण आहे सांगा. कोणती तारीख होती ज्ञानेश्वर तुमची? कोणत्या तारखेला तुम्ही माझ्यासोबत बोलले होते? सरकारला बोललो होतो तारीख हं? शनिवारी बोललो होतो सर. ज्ञानेश्वर पाटील आहे का तुम्ही? खडसे ज्ञानेश्वर खडसे. हॅलो सर, गुड मॉर्निंग. हॅलो हॅलो सर. हॅलो
हा तर बोलिए नंबर नाम कुठं सांगिए पाठवू या तुम्हाला? माझ्या हॅलो या सर नंबरवर पाठवा 992204104100 वर व्हॉट्सअप करा. बरं लगेच पाठव. कोणत्या तारखेला तुम्ही माझ्यासोबत बोलले होते जरा सांगा मला. तुमची हिस्ट्री पाहावं लागेल. ज्ञानेश्वर हॅलो हॅलो सर, हॅलो सर, एक विनंती आहे माझी. स- सर एका झूम मीटिंग मध्ये आहे मी सकाळी 10 पासून, म्हणून तुमचे फोन नाही घेऊ शकून राहिलो. सर तुम्हाला हॅपी न्यू इयर. मी करतो फ्री झालो की तुम्हाला. सर तुम्ही सर हेड ऑफिसला चालले जा, मी सांगून देईन डिपार्टमेंटला. हो, छत्रपती स्क्वेअरचं हेड ऑफिस जे आहे तिथे जा तुम्ही. जे ज्ञानेश्वर तुम्ही खडसे, तुमची तारीख सांगा, कोणत्या तारखेला तुम्ही जॉईन झाले होते. कृपया सर्वांना सांगू तो की आपण ज्या तारखेला बोलतो ती तारीख जरा लक्षात ठेवत चला. म्हणजे कधी बोलायचं राहिलं 27 तर तारीख सर, 27. हा 27. 27/12. आपण फोनवरती बोललो होतो. नाही तुम्ही ऑनलाईन बोलले का असे. हो, त्याच्या अगोदरच्या दिवशी 26 ले बहुतेक. 26. 26ला तर अशी काही एंट्री नाही आहे तुमची. नाही, नाही. 27 ला असेल मग. डॉक्टर गुप्ते मला मॉर्निंग पासून फोन करत आहे. जरा त्यांचं काय समाधान करून द्या. त्यांना काही ते काय मॅप पाहिजे त्या प्रोजेक्टच्या, तो देऊन द्या त्यांना. इथे ऑफिसला येत आहे. तुमची एंट्री दिसून नाही राहिली. तुम्ही तारीख बरोबर सांगत नाहीये. मी बऱ्याच तारीख पलटून हॅलो पाहिलेल्या आहेत. हॅलो सर 27 नाही का सर? अरे नाही आहे रे बाबा, मी 25 हॅलो 29 पर्यंत असेल मग गेलो. बहुतेक. 25 आहे मग बहुतेक. 25 ला तर बोलवतो आपण. अरे काय मी पानच पलटत राहू का. ज्ञानेश्वर पाटीलची एंट्री आहे. हो, मग पाटील केलं का मग बहुतेक तुम्ही. जळगाव मध्ये खानदेशचे आहे का तुम्ही. नाही, ज्ञानेश्वर पाटील नाही. अरे वेळ जातो रे असा खूप ज्ञानेश्वर. कसं होईल अशाने. बरं पाठवला का नंबर मला सांग. नाही पाठवू का? लगेच पाठवतो. अरे पाठवणार बाबा, तुझ्यासाठी किती वेळ देणार आहे. बाकीचे लोक वेटिंगवर आहे. गुड मॉर्निंग पाठव गुड ना मॉर्निंग. वकिलाचा. थांब रे बाबा, थांबा. दीपकराव, वकिलाचा नंबर पाठवणार रे बाबा. हो, पाठवला सर. पाठवला कुठे आलाय. नमस्ते. बघा, कोणत्या नंबरवर पाठवला. नाही आलाय मला तुझा नंबर. अनमोल डी वाळके. 9922041000 वरती पाठव. ज्ञानेश्वर खडसे, त्याच्यावरच हाँ पाठवला दिया सर. है. पाठवला. एडवोकेट साहब बात कीजिए. एडवोकेट सपोर्ट नहीं कर रहा है. इन्शुरन्स केस चालू है. वकील मनावर घेऊन केस लढत नाही आहे. 24 लाख मिळणार आहे. आलं लक्षात. पाठवा. नंबर पाठवला का. पाठवला सर. पाठवला म्हणते पण दुर्गेश आहे का. हा, ते वकिलाच्या हा? हाताखालचे. हो, अरे वकिलाच्या वकिलाच्या हाताखालच्या माणसासोबत नाही बोलत यार मी. ते मला छोटं काम नको सांग. मला ते वकिलाचा नंबर दे. मेन वकिलाचा का ते बोलणार नाही सर. सध्या ते याच्यात असतील मग ते. मग मी कसं बोलू यार. मी का त्याच्या खालच्या माणसाशी बोलून त्याच्यासोबत बोलू, मग त्याच्यासोबत बोलू, हेच काम करू का. मेन माणसाचा नंबर दे ना. मी आता तुझ्यासमोर बोलणं समाधान करून देतो तुझं दादा. चालते लगेच देतो. त्याच्या ज्युनियरशी काय बोलणार आहे तो. मला थातूर मातर मला सांग. मलाही तारीखवर तारीख देऊन देईल. तुला तारीखवर तारीख देत आहे तर मलाही तारीखवर तारीख देऊन देईल. आजकाल तर तुला माहिती आहे वकील लोक कसे आहे. सगळेच जण शनी देवल बनतात. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. जाऊ दे. तू मला मेन ऍडव्होकेटचा नंबर दे मित्रा. असा वेळ नको घालू. दिला सर. बोला कोण बोलतोय. नेक्स्ट सांगा. नमस्कार साहेब. दिला नंबर. तुझी नमस्कार तारीख साहेब. लक्षात ठेवशील रे बाबा. आता ही तारीख आहे. हा बोला. नमस्कार. नमस्कार.
नमस्कार नमस्कार. अरे सही है. पलटवता जीवन चल रहा. बोला कोण बोलताय दादा सांग. हॅलो सर, गुड मॉर्निंग. नमस्कार सर. दीपक राऊत. हॅलो. हा सर, दीपक बोलू का मी? हॅलो सर. दीपक राऊत साहेब नमस्कार. कुठनं बोलताय तुम्ही? नमस्कार. मी दापोलीतून बोलतोय. कुठनं? दापोली दापोली. दापोली. हा, जिल्हा जिल्हा रत्नागिरी. रत्नागिरी. हम्म. तालुका. मला माझ्या मित्राने नंबर दिला, अंकुश जांभळे साहेब म्हणून. तुमचा हे व्हिडिओ ऑन करा. दापोली विलेज काय आहे? फणसू विलेज काय आहे? फणसू फणसू फणसू. स्पेलिंग सांगा. PHANSU. फणसू. फणसू. PHANSU. PH हा, ए फणसू. फणसू. अच्छा फणसू. अच्छा छान असं नाव आहे गावाचं. हम्म. बढिया. कोण आहे दिव्यांग? तुम्ही स्वतः आहे? हा, स्वतः आहे मी. किती पर्सेंटेज आहे? माझी मिसेस सुद्धा आहे. आणि 80 होता पहिला, आता त्यानंतर ऑनलाईन आम्ही केला, त्यानंतर 60% झाला तो फक्त. 8% दिव्यांगत्व आहे. बरं. प्रकार कोणता बायको आहे? 85%. टाईप कोणता दोन्ही आहे? पायाने. दोन्ही पायाने. बोथ लेग. लोकोमोटर. हम्म. लोकोमोटर रत्नागिरी. मग माझ्याकडे तुमचा नंबर आहे. अच्छा, हा, मी तुम्हाला व्हॉट्सअपला हे केलेलं, मी नंबर, तुमचा नंबर सेव्ह केलाय मी व्हॉट्सअपला. तुम्ही केलाय. मला तुमचा नंबर पाठवून द्याल व्हॉट्सअपला आठवणीने. हा हा, पाठवून देतो. ठीक आहे, चालेल चालेल. ठीक आहे. आपलं बोलणं झालं असं पूर्ण लिहून पाठवा. आपलं बोलणं झालेलं आहे असं तसं लिहून पाठवा. तुमचा नंबर मी घेतो. हो. बोला काय मदत करू शकतो? ओके. दीपक राऊत साहेब बोला. नाही, आणि हे दापोली म्हणजे ते मला माझ्या पुण्याजवळ. मित्र, मी काय म्हटलं, दापोली म्हणजे ते पुण्याजवळ आहे तेच का? पुण्यापासून पुढे पुढे आहे? नाही नाही नाही, म्हणजे मुरुड अंजारा बीच माहितीये, मुरुड बीच तिकडे आहे बीच दापोली. बीच. हा, मुरुड बीच आहे ना, तिकडची दापोली. हा हा रत्नागिरीतून तेच दापोली दापोली ना. आपली. तिथे पर्यटन स्थळ आहे. लोक भरपूर येतात हा बीचेस हा. वरती. हो हो अरे वा वा हो वा हो. वा. राईट. बहुत बढ़िया. तिथेच तिथेच. मला माझ्या बोला काय मित्राने नंबर विषय? दिला, अंकुश जांभळे म्हणून. अंकुश जांभळे आहे ना, त्यांनी नंबर दिला मला. भैया गुड मॉर्निंग. आप ट्रैवल कर रहे हो क्या? थोड़ा आप ज्वाइन करते हैं मीटिंग. एक बार रिव्यू दे देंगे. ऑनलाइन में ही हूँ मैं. ऑनलाइन मीटिंग में वही लिंक है पुराना. देख लो जो आप पॉसिबल होगा तो. 10 से 12 रहता है ना. हाँ हाँ जी. हाँ बोला दीपक राव. मला माझ्या मित्राने नंबर दिला, अंकुश जांभळे त्यांनी. बर. हॅलो. हा, तर मी बोलतो कशा संदर्भात मीटिंग असते म्हणजे? मला काही माहिती नाही अजून, म्हणजे याला पहिल्यांदा जॉईन झालो मी. ओके. ही जी मीटिंग आहे ही पूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांगांना ज्या काही समस्या येतात त्या अच्छा. समस्यावरती मार्गदर्शन कसं करण्याचं मार्गदर्शन करण्याकरता ही मीटिंग आहे. ही ओके. मीटिंग रोज 10 वाजता सुरू होते. 10 ते 12 राहते. यामध्ये आम्ही 8, 10, 15, 20 प्रश्न रोज घेत असतो आणि त्यांचं जे काही त्यांना समस्या आहे त्याचे मार्गदर्शन करतो. जसं आता तुम्ही पाहिलं असेल, कोणाला अंत्योदय कार्डच्या विषय होता तर त्या जे ऑफिसर त्यांना त्यांच्यानुसार त्रास देत होते, आपण त्या ऑफिसरशी बोलणं केलं. अच्छा. कोणाला वकिलाचा प्रॉब्लेम आहे त्या वकिलाशी बोलणं करून दिलं. म्हणजे बरेचसे दिव्यांगांचं असं मत राहते की आम्हाला नाही, आम्हाला आम्हाला तेवढं स्थान मिळत नाही. तर आपण त्या जागेवर त्यांचे कामं सोडवण्याचे प्रयत्न करतो. काही सुटतात, काही नाही सुटत. जे मला शक्य आहे माझ्यातर्फे ते मी करतो. अच्छा. काही विषय प्रॉब्लेम काहीही राहिला तर करतो. सोबतच जे दिव्यांग, जसं आता मी नागपूरला आहे, तुम्ही दापोलीला आहात, तर तुम्ही आपल्या दोघांची ज्या चांगली बॉन्डिंग बनली तर दापोलीला तुम्ही 100, 150, 250 दिव्यांग गोळा करता. तिथे मी दापोलीला येतो आणि तिथे सर्व दिव्यांगांच्या समस्या सोडवून तिथलं तहसील कार्यालय किंवा कलेक्टर कार्यालय किंवा समाज कल्याण कार्यालय किंवा जिल्हा परिषद, जिथे कुठे तुम्हाला जो कॉमन त्रास असेल त्यांच्या ठिकाणी जाऊन निवेदनं देणे, तुमच्या हक्काची लढाई लढणे हाच माझ्या जीवनाचा एकमेव उद्देश आहे. आणि तो या मीटिंगच्या माध्यमातून आणि व्यक्तिगत तिथे तुमच्याकडे येऊन तो परस्पर आम्ही साधत राहतो. ओके, की धन्यवाद. तुम्ही या मस्त. मीटिंगला जॉईन करत राहावं ही तुमची विनंती, मी तुम्हाला विनंती आहे.
तुमच्या माध्यमातून आणखी दिव्यांगांचे बरं होईल असं माझं मत आहे. अच्छा, तुमचं नाव काय सर? अमोल अमोल नागपूरवरनं आहे. तुमचं नाव काय? अमोल. अच्छा. नंबर तुमचा वेळ झाले. झालेली आहे 11:20 झाले. 11ची आपली वेळ राहते. थोडी आपली चुकली, काही हरकत नाही. अच्छा. या आता वाढदिवस कोणाकोणाचे आहे या महिन्यामध्ये? वाढदिवस कोणाचे आहेत तुमच्यापैकी? या महिन्यात कोणाचे वाढदिवस होऊन गेले का? माझा प्रश्न समजला की या महिन्यात कोणाचे वाढदिवस आहे का? 1 डिसेंबर पासून 30 डिसेंबर पर्यंत कोणाचे वाढदिवस होते का? पलाश शेख, आपका वाढदिवस था? बर्थडे है? गोविंद तांबे, माझा आवाज येत आहे का? हॅलो, होता या महिन्यात? अनम्यूट करा गोविंद तांबेजी तुम्ही. अरे मी काय म्हणतोय, कोणी प्रतिक्रियाच देत नाहीये राव. कोणाचाच नव्हता कानू सर बहुतेक. कोणाचाच नव्हता बर्थडे, म्हणजे असंच म्हणत आहे का? चला ठीक आहे, मग वाढदिवस आपण आज साजरा नाही करू. आपल्याकडे एक कल्चर आहे, रोज 11 वाजता ज्यांचा वाढदिवस या महिन्यात राहतो त्यांचा वाढदिवस आपण या माध्यमातून साजरा करीत असतो. कोणाचा नाहीये तर उद्या बघू, नवीन काही प्रेक्षक येईल तेव्हा त्यांचा घेऊ. बोला, नेक्स्ट क्वेश्चन कोणाचा आहे? माझा आहे सर. हॅलो सर. नमस्कार. हॅलो हॅलो. हॅलो. बोला, सॅमसंग SM-A3 बोला, तुमचा काय विषय आहे? नाव हाँ सांगा. सर मेरा नाम है गंगा प्रसाद टेमरे. गंगा हेलो. गंगा प्रसाद टेमरे, गंगा प्रसाद. रायनार गोंदिया, महाराष्ट्र. ये वीडियो ऑन करिए. हाँ सर. गंगा प्रसाद टेमरे, टेमरे, डिस्ट्रिक्ट है गोंदिया, गोंदिया, तालुका तालुका आमगाव, गांव, विलेज तालुका आमगाव है सर. विलेज क्या है? विलेज ही आमगाव है सर. विलेज भी आमगाव ही है, मतलब प्रॉपर तालुका में रहते हो? हाँ सर. मेरा नंबर आपके पास? हाँ सर, आपका में नंबर है सर मेरे पास. मेरे को आपका नंबर भेज देना याद से, हाँ सर. मैं सेव कर लूंगा, ठीक है? हाँ सर, ऑलरेडी मैं क्या ग्रुप में भी हूँ, आपके ग्रुप में. जी जी, तो बताइए सर कितने मैं messages हैं आपके? मैं क्या बोल रहा था, अभी वो DBP पे अभी मैसेज सेंड हुआ था संजय निराधारी का. आपका परसेंटेज कितने हैं? मेरा परसेंटेज है 42. प्रकार क्या है, टाइप क्या है? पैर में, पापा में हल्का सा. एजुकेशन क्या है आपका? एजुकेशन BA फाइनल है. कब हुए हैं आप BA फाइनल? BA फाइनल हो गए सर 3 साल. कौन से साल में? 2022 के पहले हुए हैं? 2022, 2021. आपका ये फॉर्म जो है ना, आपका पदवीधर महासंघ पदवीधर नोंदणी के लिए आपका फॉर्म भरना पड़ेगा. हाँ सर. तो आपके जो भी डॉक्यूमेंट है मुझे आज व्हाट्सअप करिए. हाँ सर. क्या क्या करेंगे? आपका डिप्लोमा या हाँ डिग्री सर. ग्रेजुएशन की, आपके हाँ सर. फोटोग्राफ, आपके 2 फोटोग्राफ, पासपोर्ट साइज, इलेक्ट्रिक बिल, ये व्हाट्सअप करिए मुझे सब. आपका UDID कार्ड, आपका हैंडीकैप सर्टिफिकेट, हाँ सर. ठीक है? ओके सर. मैं लिखता हूँ यहाँ पे, पदवीधर के लिए डॉक्यूमेंट मंगाए हैं. ओके सर. मेरे ऑफिस से आपको फोन आएगा. हाँ सर. आपका नंबर बताइए, है नंबर आपका? फिर से बताइए नंबर. 83 29 83 29 50 42 50 42 26. बताइए क्या विषय है आपका? सर वो संजय निराधारी के पैसे नहीं आए अभी बहुत लोग के, इस बारे में बात करना था. पेंशन नहीं मिली है? हाँ सर, पेंशन नहीं मिली है सभी आप लोग कब को. ज्वाइन हुए? अभी? क्योंकि सर मैं अभी मैंने सभी दे दिया है ज्वाइन हुआ. पहले में, क्या है सर? पेंशन नहीं मिली.
ये अगर हाँ आपका सर। सवाल है तो इसमें ऐसा है कि महाराष्ट्र के जितने भी दिव्यांग है तो हर 5 साल में अभी सर्टिफिकेट को रिन्यू किया जा रहा है डिसेबिलिटी को। हाँ और सर। यूपीआईडी कार्ड और आधार कार्ड इसका लिंक जो है, इसका लिंक हाँ बहुत से दिव्यांगों का नहीं हुआ है। इवन आपका जो यूडीआईडी कार्ड का जो नंबर है वो गवर्नमेंट के पोर्टल पे अपडेट नहीं हुआ है। तो ये प्रोसेस, अपडेट करने की प्रोसेस पिछले कुछ समय से चल रही है और टारगेट था इनका 31 दिसंबर, वो पूरा कंप्लीट करके इस महीने के पैसे हाँ डालेंगे हाँ। ऐसा सोचा गया था। और 31 दिसंबर तक पैसे आने की संभावनाएं थी, लेकिन अभी ऐसा लग रहा है कि ये जो पैसा है ये 5-6 जनवरी तक आएगा, क्योंकि इनका अच्छा। जो अपडेशन है वो अपडेशन नहीं हुआ है। और पिछले आपने देखा होगा कि जब से ये पेंशन में बढ़ोतरी हुई है तब से काफी दिव्यांग लोगों के सर्टिफिकेट भी अपडेट किए जा रहे हैं। तो इसीलिए ये विलंब हो रहा है, लेकिन पैसे जल्द से जल्द आ जाएंगे ऐसा मैं आपको बता सकता हूँ। ओके, थैंक यू सर बताने के लिए। चलिए, और कौन है मेरे भाई? धन्यवाद गंगा प्रसाद, आपको जो काम दिया है वो करिए। ओके सर। और गोंदिया में अभी मैं आया था, तिरोड़ा में, आप थे क्या उस प्रोग्राम में? नहीं ना सर। बहुत बड़ा प्रोग्राम किया अभी हमने तिरोड़ा में, 400 हाँ 500 सर दिन। हाँ सर, वो हुआ था सर, पर आज ऑलरेडी मैं क्या वही पे था, मैं नागपुर में था, मैं जिला प्रशासन में। अच्छा अच्छा। हाँ। वहां पर वर वधु सम्मेलन मेड़ावा भी हुआ है। हाँ सर, हुआ था ना, वो कटरे सर आए थे, पटले सर आए थे, बहुत पटले जी, लोग आए थे। दिनेश पटले, उन्होंने हाँ ऑर्गेनाइज किया था उनकी संस्था की तरफ हाँ से। सर। हाँ सर। दिव्यांग कल्याणकारी संस्था जो है तिरोड़ा। हाँ सर। बरोबर। तो ठीक है ना? ओके सर। ओके। नमस्कार साहेब. हाँ, एक सेकंड। नमस्कार म्हटलं साहेब. हाँ, राजू जोनवाल जी नमस्कार। हा नमस्कार साहेब. आप कौन सी तारीख को ज्वाइन हुए थे इसके पहले? अं, ते माझ्या याच्यात आता ते बॅलन्स संपलं होतं मध्ये, ते काही लक्षात नाही माझ्या. नहीं, आप कौन सी तारीख को ज्वाइन हुए थे? इसके पहले आप ज्वाइन हुए हैं ना? हा तीनदा चारदा झालं जॉईन. तो बताइए ना, कोई एक तारीख बताइए मुझे, आपका रिकॉर्ड निकालता हूँ। आता ती तारीख किती तारखेला क्योंकि अभी मुझे बॅल इतने पन्ने पलटने पड़ते हैं ना भाई साहब, आपको आपकी बॅल तारीख याद रखनी पड़ेंगी हर वो बार। बॅलन्स वो राजू बॅलन्स जोनवाल, वो साइकिल का काम हो गया। अरे आपको साइकिल देनी थी ना, राजू जोनवाल। हाँ वहीच वहीच. हाँ, तो आपका काम हो गया है। आप, मैं बताता हूँ आपकी हिस्ट्री। आप हाँ औरंगाबाद से है, प्लमरी हाँ तालुका, विलेज मार्शिवली। बैटरी साइकिल आपको चाहिए थी। आपका 90% दिव्यांगत्व है। हाँ हाँ आप 90% दिव्यांगत्व है। आप घर से बाहर नहीं निकल सकते हैं, आपको चलने के लिए बैटरी की साइकिल चाहिए थी। आपके हाँ एप्लीकेशन पर आप 19/12/2025 को ज्वाइन हुए थे। आपके एप्लीकेशन, आपके विनंती के तौर पर मैंने साहब लोगों से बात की। साहब लोगों ने कहा कि आपका काम हम कर देंगे। आपकी हाँ साइकिल उन्होंने ऑर्डर कर दी है। मोटा मोटा इस प्रोसेस को 6 महीना लगता है, लेकिन भगवान की कृपा से या आपके नसीब से ये काम आपका 1 महीने में होने वाला है। ये मेरी आपके साथ बात हो गई थी। आपके हाँ डॉक्यूमेंटेशन मैंने साहब को भेज भी दिए थे। मैं बताता हूँ कौन से तारीख को भेजे थे तो आपको। शिंदे शिंदे जी, शिंदे जी, ये आपके जोनवाल 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 के डॉक्यूमेंट्स, राजू जोनवाल। हाँ, राजू जय सिंह जोनवाल है ना हाँ आप? हाँ चेक करून सांगतो। ओके, आपके डॉक्यूमेंट है, 20 दिसंबर को ही भेज दिए थे मैंने। 19 दिसंबर की हमारी बात हुई थी, हाँ बीस हाँ हाँ दिसंबर को भेज दिए थे साहब। आज की 30 दिसंबर है, आपको महीना 1.5 महीने में खुद ही कॉल आ जाएगा। हाँ हाँ ये यही सवाल अगर है तो बार बार एक सवाल मत पूछिए, यही मेरी विनंती है। आपका काम हाँ हो गया। आप औरंगाबाद में रहते हैं, नागपुर से आपका काम मैंने कर दिया है। हाँ आप थैंक लोगों से यही विनंती है कि जो राजू जोनवाल को मैंने ये विनंती किया था कि राजू जोनवाल को औरंगाबाद से नागपुर मत बुलाइए, क्योंकि उसको आने जाने में भी खर्चा भी बहुत होगा और उसकी उतनी तकलीफ 90% होने के कारण वो इतनी दूर आ नहीं सकता। ऐसा मैंने रिक्वेस्ट अभी 5 दिन पहले भी किया। जब हमारी हाँ बात हुई, उन्होंने कहा कि
हाँ मैं सोच के बताता हूँ, इसका कुछ ना कुछ सॉल्यूशन निकालते। ये हाँ आपके हाँ केस का अपडेट है, ठीक है। हाँ चलेगा सर। तो अभी 19/12/2025 याद रखना राजू भाई। 12/12/2025 हाँ बरोबर. 19/12/2025 ही तारीख लक्षात ठेवा. तुमचा रेकॉर्ड 19 तारखेच्या पेपरवरती पेजवर लिहिलेला आहे. हा 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 हा. कधी पण बोलायचं राहिलं तर सांगाल अमोल भाऊ, 19 तारखेचा पान ओपन करा, तो फिर मैं आगे बात करता हूँ, ठीक है। आजची तारीख बी सांगित चालेल ना सर? नहीं आज की नहीं, पहला रिकॉर्ड बताना। हा हा हा. 19/12 याद रखो, आज की तारीख में, आज में मैं आज की तारीख में मैं आपकी एंट्री नहीं ले रहा हूँ, ठीक हा है। बरोबर बरोबर. चलो कौन ते है नेक्स्ट? ई रिक्षाचा फॉर्म भरलेला होता साहेब मी. राजू भाई क्यों क्यों मजाक कर रहे हो मेरे साथ आप? जब आपको मैं बैटरी की साइकिल दे रहा हूँ तो अभी ई रिक्शा बीच में कहाँ से आया? आपको कोई भी एक ही चीज मिलेगी, बैटरी की साइकिल मिलेगी, नहीं तो ई रिक्शा मिलेगा। बर बर. आपको बैटरी की साइकिल अप्रूव करा दिया है मैंने, आने वाले महीने 1.5 महीने में मिलेंगी आपको बैटरी की साइकिल, तो उसके बाद में फिर आपको ई रिक्शा नहीं मिलेगा। नहीं नहीं, ई रिक्शा वो फिर 3 साल के लिए नहीं मिलेगा। फिर ई रिक्शा देखो ना मिलती होंगी तो. नहीं नहीं, ई रिक्शा नहीं मिलता और वो मेरे बस में नहीं है। जो मेरे बस में है मैंने वो बोला, ई रिक्शा के लिए तो कैसे मिलेगा? आपके औरंगाबाद में वो चलन ही नहीं है। अब औरंगाबाद ऐसे में. समय समय पे बदलोगे तो कैसे होगा? फिर मैं काम कैसे करूंगा? बरोबर आहे. अरे आपके विनंती पे मैंने साहब लोगों से बात करके आपका काम प्री फंड में करवा दिया, अभी आप बोलते ई रिक्शा देखो, मजाक थोड़ी है यार। नहीं मैंने फॉर्म भरा था 6 अप्रैल वो को. भूल जाओ आप यार, मैंने बोला था ना वो सब भूल जाओ, अभी वो ई रिक्शा नहीं मिलेगा, कुछ नहीं मिलेगा। वो आपने भरा था, मिला क्या आपको इतनी साल? फिर बताइए मुझे। नहीं नहीं आपने मुझे आपकी केस मुझे अच्छे से याद है, क्योंकि आपकी केस मैंने करवाई है। आपने ये भी बोला था कि आप कई और जिले में कोई और में जगह पे जाकर, संस्था में जाके आपने बैटरी साइकिल के लिए भी फॉर्म भरा था, मिला क्या आपको? नहीं 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 मिला। फिर नहीं. ये रिक्शा भी कितने साल में मिलेंगे सर जी? नहीं पता मुझे साहब, मैं ये कुछ नहीं बता सकता। पहले जो है उसका समाधान लो, नए हाँ नए क्वेश्चन उसमें बाकी के लोग डिस्टर्ब होते हैं। बर 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 बर. ओके ओके सर बेसिक थैंक. क्वेश्चन 100 बार मत पूछो, आप बड़े पढ़े लिखे और समझदार इंसान हो, ठीक है। ओके. चलिए, थँक्यू सर थँक्यू. हाँ कौन बोलिए? गोविंद तांबे तर जी, मी क्या नंबर विषय? पाठवला तुम्हाला. गोविंद तांबे बोलिए ना, बोलिए गोविंद तांबे जी बोलिए, आपका माइक अनम्यूट करिए, माइक को अनम्यूट करिए गोविंद जी। माइक माइक आपका माइक, कोई बात नहीं। दिनेश अलसापुरे जी बोलिए, माइक को अनम्यूट करिए, माइक माइक ओपन करा। हॅलो चलिए, माइक ओपन नहीं हो रहे दिनेश जी के और हॅलो इनके अलसा। देवीदास गोरे बोला। सर मी देवीदास कैलास गोरे भराडून बोलतो. देवीदास गोरे पहिल्यांदा जुळत आहे? हा नाही पहिले झालेले आहे सर माझा एक हॅलो कॉल. झालाय का सर? कोणत्या तारखेला जुळले तुम्ही? सर ते झालेलं आहे माझं सर सॉल्व झालं. हा सॉल्व झालाय ना, हा हा हा. हो मग आता काय सर विषय बोला? झालाय सर. हॅलो हा बोला ना दादा, बोला. म्हणलं सर माझा प्रॉब्लेम होता. काय प्रॉब्लेम होता तुमच्या? सर अरे झालाय सर. नेटवर्क नाही आहे बहुतेक देवीदास जी. सर आवाज पुढे घ्या. हॅलो बोला बोला देवीदास जी बोला. म्हणलं सर माझ्या वडिलाच्या नावावर विहीर झालेली आहे अनुदानाची. हा तर त्याच्यासाठी मला शेवटचं बिल मंजूर करायसाठी एक माणूस 15,000 रुपये मागतोय. कशाचं बिल? विहिरीचं जे बिल राहतं का अनुदानाचं, हा त्याचं मंजूर करायसाठी 15,000 सर रुपये मागतोय. काय काय ते अधिकृत 15 हो सर. हजार आहे की अनाधिकृत 15,000 आहे? काय म्हटलं? हॅलो, ते 15 अधिकृत आहे?
हॅलो. हॅलो. बोला ना दादा, आवाज नाही येत तुमचा. म्हणलं ते हॅलो. मागताय सर. हॅलो. हळसपुरे, हळसापुरे. दिनेश अलसापुरे बोला. हा, हळसपुरे. सर मी दिनेश जी बोला. 75% दिव्यांग आहे. जिल्हा कोणता आहे? अमरावती. 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 तालुका? नांदगाव खंडेश्वर. नांदगाव खंडेश्वर. हा. विलेज? घारफळ, पोस्ट सारची कोटळा. काय? घारफळ गाव आहे, पोस्ट सारची कोटळा. पोस्ट सारची कोटळा. 444701 पिनकोड. किती पर्सेंट दिव्यांगत्व आहे? 75%. ऍक्च्युअल माझ्याकडे दोन दोन हे आहे साहेब. प्रकार काय आहे, टाईप काय आहे दिव्यांगाच्या? लोकोमोटर डिसॅबिलिटी. एक हात नाही आहे मला. एक हात नाही आहे सर. दिनेश जी, हा. दिनेश जी अलसापुरे, तुमचं स्वागत आहे हो सर. दिव्यांग ऑनलाईन कार्यक्रमामध्ये. हो. आजचा हा दिव्यांग जनसंवाद जो आहे 148 म्हणजे 148 नंबरचा हा सुरू आहे 30/12/2025. सर माझी एक रिक्वेस्ट आहे, मंगळवार मला ते मीटिंग मध्ये घेत चाल. हा रोजच्या मीटिंग मध्ये घेत चला. हा बिलकुल जुळत चला, काही हरकत नाहीये. तुमच्या स्किल वाढते, माझी कॉन्फिडन्स वाढते. तक्रार नाही घेतली तरी चालेल, पण हो सर. आणि मला नमस्कार. आतापर्यंत कुठलीही फॅसिलिटी मिळाली नाही. काय म्हटलं? आतापर्यंत मला कुठलीही फॅसिलिटी मिळाली नाही. फॅसिलिटी मिळाली नाही कुठली? तुम्हाला पेन्शन मिळत असेल ना? पेन्शन मिळते. मग आणखी काय फॅसिलिटी पाहिजे? मला ई व्हेकल पाहिजे किंवा ट्रायसायकल पाहिजे. ई रिक्षा तुम्हाला मिळणार नाही, मी आताच सांगून देतो, कारण तुमच्या हाताचा प्रॉब्लेम आहे. बरं, ट्रायसायकल? ट्रायसायकल पण तुम्हाला मिळणार नाही, कारण ट्रायसायकलचे जे नियम आहे ते 80%च्या वरती आहे. बॅटरी चालित सायकल जी आहे ती 80% प्लसच्या लोकांना मिळाली जाते. मला दुसरं काही काम धंद्यासाठी, उदरनिर्वाहासाठी. एज किती आहे तुमचं? माझं 50 वर्ष पूर्ण होईल या 1 तारखेला. 1 तारीख माझा जो वाढदिवस आहे. अरे वा वा, वाढदिवसाच्या हार्दिक ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला. पण सर मी 1 तारखेला राहीलच ना, ऑनलाईन राहील मी. 1 तारखेचं सांगता येत नाही राहील म्हणून, पण 2 बरं. तारखेला नक्कीच राहील. हो ठीक आहे ना, मला घेत चला पण सर. हो हो, नक्की नक्की. आणि मग मला एखादं एक काम कर ना सर, माझा फोन नंबर लिहून घ्या. सांगा. 70 हम्म 20 20 हम्म 10 21. नाही, काहीतरी चुकलंय. 70 20 10 20 20 डबल 20. 70 20 20. हा, 10 21. 10 21. हो, 70 20 20 10 21. हा 70 20 20 10 21. ठीक आहे ठीक आहे. सर आणखी मग दुसरा एक प्रॉब्लेम आहे माझा. माझ्या बोला ना. राशन कार्डवर 2 व्यक्ती आहे, आई आणि मी. हम्म आणि मला अंत्योदय मध्ये करायचं आहे साहेब, होईल का? राशन कार्ड मध्ये कोणाकोणाची नावं आहे? आई आणि मी 2च व्यक्ती आहे.
होईल ना, न व्हायला काय. नाही मला वाटतं 3 व्यक्ती पाहिजे असं काही म्हटलंय म्हणते. 3 व्यक्ती 4 व्यक्ती पाहिजे. 1 मिनिट थांबा. बर. हा ना. कसं करायचं लांबून सांग. ठीक सेवा सेव करू नको. ओके करा. कशावर आहे झूम वर आहे का? लोक मीटिंग बंद व्हायला. लवकर लवकर ठीक आहे, नाही तर बोलू हॅलो. तरी. हाँ हाँ दीदी. बोला सर. हाँ बोला. दीदी मैं जरा ऑनलाइन सेशन में था अभी, महाराष्ट्र के दिव्यांगों के लिए अपना रोज होता है, उसमें मुझे एक सवाल आया है कि आधार कार्ड घर में अगर 2 ही लोग हैं, एक हैंडीकैप है और एक नॉर्मल है, मतलब बेटा हैंडीकैप है और माँ ठीक है, तो क्या ये दोनों के नाम से अंत्योदय कार्ड बनता है? वैसे तो अच्छा. लेकिन ज्यादा भी ऐसा है कितना देखिए बन जाता है। बन जाता है दीदी. ओ, अमरावती की केस है. नहीं, अपन नहीं लेंगे केस, वहां के लोगों को मैं गाइड कर रहा हूँ, तो वही आपसे पूछना चाह रहा था. ठीक है दीदी. ठीक है दीदी, धन्यवाद. हॅलो सर. हॅलो. हाँ अलसापुरे जी, तुमचे विषय असा हाँ. आहे. हाँ हॅलो. हाँ बोला ना. बोला सर ऐकतोय मी. हॅलो. बेटा मीटिंगला आहे ना, म्हणून फोन नाही उचलत आहे. घरच्या फोनवर कर ना. ऑनलाईन मध्ये मीटिंगला आहे. घरी फोन कर, घरी. मी ऑनलाईन मीटिंगला आहे आता. हो हो हो. ऐकतो सर मी. दिनेश जी, ऐसा है कि नियम जो है, हाँ इन लोगों के 18 लोगों का रहेगा तो अंत्योदय कार्ड आपका बनेगा, राशन कार्ड बनेगा. मला ऐकू नाही आलं सर. हेलो अलसापुरे जी, हाँ बोला. आप वो राशन कार्ड के अधिकारी के पास में जाइए, मेरी बात कराइए, काम हो जाएगा आपका. हालांकि हो नियम नहीं है, लेकिन विनंती करने पर हो जाता है. हाँ समझे ठीक क्या? आहे सर. मी आता पुढच्या महिन्यात जाईल सर. पुढच्या महिन्यात म्हणजे जानेवारी मध्ये. राशन कार्ड अधिकारी हो का संपर्क भेजिए. हो मैं बात करता हूँ. ठीक है, आप उनका नंबर भेजिए मुझे, मैं बात करता हूँ उनसे. कब हो जाएगा? माझ्याकडे नंबर नाही. माझ्याकडे नंबर नाही सर. माझ्याकडे तर नंबर तुम्ही जाल तर घेऊन याल आणि पाठवाल. परत प्रयत्न करेन मी. हा, तेव्हाच तुमचं काम होईल ना. मी बोलू कसा? हो हॅलो. ठीक हॅलो आहे. सर. मला वेळ वेळ हॅलो सर. लागेल सर. हॅलो. तुमची तारीख लक्षात ठेवाल आजची. वेळ लागला तर चालेल. आजची आज तुम्ही 30/12 हो बोलले होते, ते लक्षात ठेवाल. माझ्या रेकॉर्ड मध्ये मी लिहिलेलं आहे तुमचं. हो तुम्ही नेक्स्ट ठीक टाइम आहे. किंवा माझा बोलायला नंबर लक्षात लिहून घ्या. ठेवा. माझा नंबर बरोबर लिहिला का सर? 70 20 20 मला 6 व्हॉट्सअप 21. करून द्या. हॅलो सर. बरं अलसापुरेजी, मला तुमचा नंबर पुन्हा मी एकदा तुम्हाला व्हॉट्सअप करून व्हॉट्सअप द्या. करेन. हा, बोला, कोण बोलताय नेक्स्ट? हो केला. हॅलो सर. बोलिए. हॅलो सर. 1 मिनिट. माझे 2 शब्द आहेत. हॅलो. बोला बोला.
प्रताप आगळे बोलायला लागलोय सर. प्रताप बोले. हा आता बोललो होतो तुम्हाला. आधार कार्ड सेंड करायचं आयडी व्हॉट्सअपवर मला मीटिंग मध्ये सांगा. आधार कार्ड बॅटरी सायकल पाहिजे. हा बोला ना. हॅलो सर. हा बोला ना दादा. सर ते त्या ह्याचा फॉर्म भरलेला होता मी त्या ई रिक्षाचा. मग ई रिक्षा जर मिळालं तर मला चांगलं होईल. म्हणजे जाता येता 2-4 पेशंट बी जातील आणि सगळंच भागेल माझं दुकानाचं बी. तुम्ही तुमच्या मी आता दिलं ते सायकल साठी चार्जिंग वरल्या. बीड जिल्ह्यातील हा बीड जिल्ह्यामध्ये समाज कल्याणचं जे ऑफिस आहे तिथे जा, अर्ज हा. करा आणि त्यांना सांगा तुम्हाला ई रिक्षा पाहिजे आहे म्हणून. ई रिक्षाचा फॉर्म दिलेला आहे भरून, पण माझा आला नाही नंबर सर. हो, तुम्हाला फॉर्म का नाही आला हे सांगा. काय माहित नाही. मग तुम्ही गेले का? नाही मला बोलवलंच नाही ना सर. हो, बोलवत नसतात ते लोक कोणाला. आपल्याला जावं लागते. त्यांच्याकडे केसेस आहे. मग इथून लांब पडतंय सर आम्हाला. जवळपास इथून 150 किलोमीटर पडतंय बीड. अंबेजोगाई जवळ पडते. ई रिक्षाचं जर झालं तर सर माझं दुकानाचं भागते. 1-2 पॅसेंजर बी गेले तर भागते. तुमचे हात ठीक आहे का? ठीक आहे हात? हो ठीक आहे ठीक आहे. फक्त पायाचा प्रॉब्लेम आहे. हा पायाचा प्रॉब्लेम आहे आणि थोडं एक बोट काम करीत नाही. बोट मध्ये दाखवा मला. हा हे असं आहे. अंगठा हा ही काम करते काय हे असं. नाही, रिजेक्ट होईल तुमची केस. मी आताच सांगतोय. हा तुमची केस रिजेक्ट होईल. ई रिक्षा मिळणार नाही तुम्हाला. नाही का? नाही. बर. असं मुठीनं धरता येते मला सर असं. हे असं असं पकडता येते हो का हे असं? मान्य केलं साहेब तुमचं, पण तुम्हाला नाही. मेडिकल टर्म्स मध्ये तुमची बाजू अप्रूव्ह होणार नाही. कळलं का? हा हा हा. डॉक्टर तुमची केस अप्रूव्ह करणार नाही. बर बर बर. तुम्ही तुम्ही ते तय करून घ्या. हा हा हा. तुम्हाला वाटते पुन्हा याला प्रयत्न करायला पाहिजे तर समाज कल्याण मध्ये तुम्ही जाऊ नये. 150 किलोमीटर पडते तर तुम्ही समाज कल्याण बीडचे जे अधिकारी आहेत, त्यांचे संपर्क नंबर तरी मला पाठवा. ऍटलिस्ट मी बोलून घेतो त्यांच्यासोबत तुमच्या केस बद्दल व्यक्तिगत. संपर्क केलेला असला तर फोन लावून देऊ, नंबर देऊ का त्यांचा? नाही, मला त्यांचा नंबर तुम्ही पाठवा मला. हो पाठवतो ना मी. हा, समाज कल्याण अधिकारी जे आहे त्यांचे नंबर तुम्ही मला पाठवा. तुमच्यासाठी मी बोलतो जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. हो हो ठीक आहे. तर इथे मी हे आता तुम्हाला बॅटरी चलित सायकल मिळवून देणार होतो. क्रॉस करू नको आहे ना तुम्हाला? नाही नाही सर, ती मला ते ह्याचं ई रिक्षाच करा तेवढं. तर मग मी हे केस रिजेक्ट करतोय तुमची. हो ठीक आहे सर ठीक आहे. आणि याच्यानंतर जर तुम्हाला बॅटरी चलित ई रिक्षा मिळाला नाही तर ही केस होणार नाही. ठीक आहे सर ठीक आहे. हॅलो हॅलो हो हो. सर, मी ज्ञानेश्वर खडसे बोलतो. हॅलो. बोला ना दादा, काय विषय? मी नंबर पाठवला सर तुम्हाला, ते आपली 26 तारखेसाठी तुम्हाला ते वकिलाला बोलायसाठी बोललो होतो. ऍडव्होकेट चव्हाण वाशिमचे. हो. बोला बरं त्यांना, करा म्हणा आमची केस. नंबर पाठवला. बोललो तुमची उद्याला घेतो मी. आता इथे उद्याला बोलतो तुमच्याकरता. उद्याला जॉईन करा. इथे भरपूर लोक आहे नवीन जॉईन झालेले. त्यांच्याशी जरा 15 मिनिटं बाकी आहे, त्यांच्याशी बोलू. बर बर बर, चालते चालते. बरं, नेक्स्ट कोण आहे? कोणाला बोलायचं आहे? दीपकजी.
यस हा ते महिन्याचे जे याचं आहे ना संजय गांधी निर्यात आले पूर्ण नाव सांगा मला तुमचं. दीपक उदरामजी पागोटे. पागोटे. आपण मी पागोटे कुठनं बोलत आहे माने तुम्ही? मानेवाडा नागपूर. अच्छा, नागपूरवरनच बोलत आहे का? बरं बरं बरं. आपण यावेळेस या महिन्याची पेन्शन नाही आली म्हणजे संजय गांधीचं. आणि आपण इथे बचत भवन मध्ये जाऊन हे केलं होतं, आपण अपडेट केलं होतं मागे. पेन्शन तुमची 5-6 तारखेपर्यंत यायला पाहिजे. मी त्याचं उत्तर काय? दिलेलं आहे. याचपासून उत्तर मी दोनदा ऑलरेडी इथे देऊन चुकलेलो आहो की महाराष्ट्रामधील सर्व दिव्यांगांच्या युटिलिटी कार्ड, आधार कार्ड यांचं अंमलगमिशन सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये. मर्जिंग सुरू आहे, लिंकिंग सुरू आहे. आधार कार्ड, UDID कार्ड यांची लिंक सुरू. भरपूर दिव्यांगांनी त्यांचे दिव्यांग सर्टिफिकेट आता अपडेट केलेले आहे. हे सगळं अपडेशन सुरू आहे. त्यामुळे यावेळेस ती जी पेन्शन आहे थोडी लांबलेली आहे. कदाचित ती जी आहे 5-6 तारखेला यायला पाहिजे. ठीक आहे ठीक आहे. नाही, कारण की आधार नंबर घ्या. काही राहिलं तर कार्यालयात येऊन बेटा. माझं कार्यालय मानेवाड्याला इथेच आहे, लवकुश नगर. हो. मी नागपूरवाल्यांसाठी मी बिलकुल नागपूरला अवेलेबल आहे. पुन्हा ठीक आहे ठीक आहे. हो. संजय अवधूत प्रकाश अवधूत शिवाजी फराकटे सर. हा अवधूत शिवाजी फराकटे. हा अवधूत शिवाजी फराकटे. कुठे बोलताय साहेब? मी माझं गाव मजरे कासारवाडा, राधानगरी. अवधूत शिवाजी फराकटे. फराकटे. जिल्हा जिल्हा कोल्हापूर. कोल्हापूर. तालुका राधानगरी. राधानगरी. हा राधानगरी. तालुका राधानगरी. विलेज काय आहे? विलेज मजरे कासारवाडा. मजरे कासारवाडा. कासारवाडा. तुम्ही स्वतः दिव्यांगात आहे? हो सर, दिव्यांग आहे मी. किती पर्सेंट आहे? 75%. अरे बापरे, तुम्ही तर छान चालत आहे हो, मस्त. माझं बौद्धिक क्षमता सर कमी आहे. अच्छा, म्हणजे 75% आहे. कशामध्ये येते तुमचं? टाईप काय आहे? बौद्धिक क्षमता मतिमंद. मतिमंद मध्ये येते. हा. एज्युकेशन काय आहे? माझं एज्युकेशन 12वी ITI कोपा. एज किती आहे तुमचं? एज एज 35. हा 35. ठीक आहे. काय विषय आहे साहेब, सांगा. सर मी डेरे सर मध्ये मीटिंगला जॉईन झालेले होते. मग त्या संदर्भात मला ते बोलायचं होतं, बदली संदर्भात. मी ITI शिक्षक आहे स्वतः. काय आहे? त्याला शिक्षक आहे सर, मवेशीला, राजूरमध्ये. काय तुम्ही? मवेशी आदिवासी ITI आहे तो. तिकडं 500 किलोमीटर अंतरावर मी स्वतः जॉईन झालोय सर. आणि एक सेकंद. तुम्ही शिक्षक आहे? कुठे आहे शिक्षक? मवेशी आदिवासी ITI. आदिवासी ITI. मवेशी आहे का? हा, मवेशी अकोले. मवेशी अकोले. हा. बरं, मवेशी अकोल्याला तुम्ही आदिवासी ITI मध्ये शिक्षक आहात? हा, कॉम्प्युटर ऑपरेटर. कोपा. कम्प्युटर ऑपरेटर. बरं, आता काय विषय आहे तुमचा? माझा सर प्रॉब्लेम काय माहित आहे का सर? आता 2 वर्ष झालेले आहेत माझे होतातच ऍक्च्युअल. काय? हॅलो. बोलत राहा. सर काय झालं माहिती आहे काय?
माझं 2 वर्ष झालेलं आहे काय, आणि बदलीसाठी मी ट्राय करतोय, म्हणजे रिजन ट्रान्सफर करेल. बोलत आहे ना, बोलत राहू. रिजन ट्रान्सफर करता मी ट्राय करतोय काय. मी परवा माझे ढेरे सर स्वतः पण बोललेले होते. जवळजवळ आम्ही 12 ते 15 जण दिव्यांग आहोत, ज्यांना आउट साईडला म्हणजे 700 ते 800 किलोमीटर अंतरावरती म्हणजे ते स्वतः काम करतात. आणि त्यांचा एक माझा आता मेन रिझन प्रॉब्लेम काय माहिती आहे का सर, फिट्सचा प्रॉब्लेम आहे. आणि मला ते जास्त करून मला औषधं तिथं भेटत नाहीत. मेंदू विकार असे माझा प्रॉब्लेम आहे फिट्सचा. तर ते तुमचे जे 11 ते 12 दिव्यांग मित्र आहेत सर्वांचा हाच प्रॉब्लेम आहे का ट्रान्सफरचा? हो सर, हो तोच प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही ते पत्र लिहिलं होतं का? हो पत्र दिलेलंच होतं तेच. कुठे आहे पत्र ते? मी तुम्हाला व्हॉट्सअप केलेलं आहे. नाही पाठवा मला आता त्या व्हॉट्सअपवर पुन्हा. हा पाठवतो की सर. आता पुन्हा पाठवा. चला नेक्स्ट 5 मिनिट बाकी आहे. 5 मिनिट बाकी आहे. कोणाचा प्रश्न आहे? हेलो गोविंद तांबे. हेलो हाँ, विवेक सैनी बोलो, क्या बात है भाई? हेलो गोविंद तांबे बोलतो सर. हाँ विवेक जी जरा गोविंद तांबे बोला. हॅलो गोविंद तांबे बोला. हॅलो बोला ना गोविंद जी. सर, मी ते संजय गांधीसाठी केलं तर मी फॉर्म भरलेला आहे, मग ते टोकन पावती पण दिलेली आहे मला. हे तुम्ही कोणत्या तारखेला जॉईन झाले होते अगोदर? मला वाटतं परवा दिवशी झालतो आपलं हा हॉस्पिटलला जायला हॅलो सांगितलं होतं तुम्हाला आणि डीनशी बोलायला सांगितलं होतं. काय झालं मग पुढे? डीसी नाही जाणं नाही, आता उद्या जायचंय, पण हे मी आधी ना हे भरलेलं आहे, त्याची टोकन पावती वगैरे आहे माझ्याकडे, पण मग नेमकं याच्यामुळे नाही हो राहिले का ते मी विचारतो तुम्ही. अरे गोविंदराव कसे करता तुम्ही? तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिले. मेरी बहन नहीं आ रही है. अरे विवेक रुकना यार, रुक जा तेरे को लेता हूँ. घर का ही आदमी है तू. 27/12/2025 ला तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिलं होतं गोविंदजी. तुमची जी सर्टिफिकेट आहे ती टेम्पररी आहे. टेम्पररी असल्यामुळे संजय गांधी निराधारची योजना तुम्हाला अप्लिकेबल होत नाही. त्यामुळे तुम्हाला म्हटलं होतं मी की डीनच्या जे मेडिकल कॉलेजचे डीन आहेत त्यांचा नंबर आणून द्या मला. हे तुम्हाला मी मार्गदर्शन केलं होतं. नाही नंबरच घेऊ का तिथं जावं लागेल मला, ते म्हणतो मी. अहो तुम्ही सांगितलं ना, मी लिहिलेलं आहे ना, हॉस्पिटल में जाना है, डीन का नंबर लाना है, असं लिहिलेलं आहे मी तुमच्या केसमध्ये. नाही तिथे गेल्यानंतर नंबर घेऊ का मी त्यांचा? तिथे गेल्यानंतर घ्या, असा घ्या, कसाही घ्या, नंबर घ्या आणि मला पाठवा. आणि त्यांना एकदा भेटून नाही, ये. ते लांब जावं लागतं मला, त्याच्यामुळे म्हटलं दुसऱ्याला जर पाठवून जर नंबर घेतला तर मग चालेल का बुवा? हो चालेल ना, चालेल. नक्कीच दुसऱ्यांना पाठवा, नंबर घ्या. तुम्हाला जाण्याची गरज नाही आहे. मी साहेबांशी एकदा बोलतो, नंतर तुम्ही चेकअपला पुन्हा चालले जाल. चालेल ठीक आहे, तेवढी रिक्वेस्ट करा माझ्यासाठी सर. नाही मी असं आश्वासन देत नाही मी केस करा. मला नंबर द्या. तुमच्याकरता मी बोलू शकतो मी साहेबांसोबत, बाकी त्यांचं डिसिजन आहे. कारण तुमचं दिव्यांगत्व 60% आहे. तुम्हाला स्पायनल कॉर्ड इंजुरी आहे. हो हे सगळं आणि विचार मला आहे ना डॉक्टरांच्या नियमात जर बसत असेल तर ते करेल. आणि कधी कधी ते विनंतीवरतीही करतात, तर तुमच्याकरता मी विनंती करील एवढं सांगू शकतो. बरं तेवढा डीचा नंबर घेतो. आणि मला आहे ना सर, ते विना फाउंडेशनची मॅडमने एक व्हीलचेअर बी दिली होती मॅडमनी. बरं त्यांनी ते रिक्वेस्ट केली होती, त्यांना हे सांगितलं होतं, ते दिले होते. लाला सरांनी ते नंबर दिला त्यांचा मॅडमचा. मला भेटली होती व्हीलचेअर त्यांची पण विना फाउंडेशनची. काय म्हणायचं आहे साहेब गोविंदराव? हो काय नाही, पण तेवढं करा माझ्यासाठी मग. हा मी बोललो ना तुम्हाला राव आता की तुम्हाला जे सांगितलं तेवढं करा. आत्ताच बोललो मी तुम्हाला. चालेल, मी ठीक. नंबर पगायला लावतो. हो नंबर सांगतो. हेलो येस.
कौन है विवेक? हेलो हेलो हाँ बोला, सुरेंद्र जी बांडे, नमस्कार हॅलो सर. सर नमस्कार. नमस्कार सुरेंद्र जी. सर तुमच्या सांगितल्याप्रमाणे मी तहसील ऑफिसमध्ये गेलो सावनेरला. तारीख कोणत्या तारखेला जॉईन झाले होते तुम्ही? मी कालच गेलो सर तहसील ऑफिसला सावनेरला तुमच्या सांगितल्यावर. तुम्ही जॉईन मी कधी झाले होते? प्रायव्हेट फोन केला होता तुम्हाला. तुम्ही जॉईन कधी झाले होते मीटिंगला हे सांगा. मीटिंग मध्ये आजच जॉईन झालो सर. पहिल्यांदा झाले का जॉईन? पहिल्यांदा जॉईन झालो. सुरेंद्र बांडे. सुरेंद्र बांडेजी नमस्कार. 148 नंबरचा नमस्कार. दिव्यांग जनसंवाद ऑनलाईन सुरू आहे. तुमचं स्वागत आहे या हो. कार्यक्रमामध्ये. कुठनं बोलत आहे तुम्ही? 93 69 59. जिल्हा कोणता आहे तुमचा? जिल्हा नागपूर आहे. अच्छा, नागपूरच आहे का? हो. आणि गाव? गाव परसोडी तालुका सावनेर. परसोडी तालुका. आधार कार्ड आणि UDID कार्ड तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवलं आता 3 मिनिटं आधी. किती % दिव्यांगत्व आहे? 58%. काय प्रकार आहे? सर पगार चालू झाला पाहिजे सर. ई रिक्षा पाहिजे सर. प्रकार काय प्रकार? पगार कारणाचा आहे सर. कारणाचं ऐकायला नाही येत. हिअरिंग प्रॉब्लेम आहे. पडदे फाटले आहे. बरं, आता काय विषय काय आहे सांगा तुमचा. सर पगार चालू करून द्या सर लवकर. आणि ई रिक्षा पाहिजे सर. हे UDID कार्ड वरती दिव्यांगत्व परमानंट आहे की टेम्पररी आहे? परमानंट तुम्हाला पाठवलाय सर व्हॉट्सअपवर आताच. आताच पाठवलाय सर तो 1000 वाला नंबर. आधार कार्ड आणि तुमचा नंबर काय UDID आहे? कार्ड. तुमचा नंबर काय आहे? माझा नंबर 93 59 51 33 91. 93 59 51 59 51. 51 33 91. कोणत्या नंबरवर पाठवल्या माझ्याला तुम्ही? तुमचा तो शेवटी 1000 आहे ना. शेवटी 1000 आहे त्या नंबरवर. नाही, आलेलं नाहीये तुमचं काहीच. सर आधार तुम्हाला करतं. ठीक आहे, ठीक. थांबा 1 मिनिट. बर. तर काय विषय, तर संजय गांधीच्या तुम्ही जी प्रोसेस सांगितली होती ती केली पूर्ण? हो सर ती केली सर. हो. ठीक आहे. सावनेर जिल्ह्यामध्ये गेलं, सावनेर तालुक्यात गेलं असेल ना तहसील ऑफिस? हो सावनेर तालुक्यात केलाय सर. हो. पोचपावती आणली? काय सर? टोकन पावती घेतली का? टोकन पावती नाही दिली सर त्यांनी. तुम्ही काय काय प्रोसेस केली साहेब? तुम्ही तिथे गेले का पटवारी ऑफिसला जाऊन हे उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र पूर्ण केलं तुम्ही? हो सर ते तर केलं होतं मी. माझं पगार आधीपासून चालू होतं. मग आपला 65 वर्षाच्या वरचं वय असल्याचं चालू होतं आधीपासून. पण आता मी दिव्यांग सर्टिफिकेट लावली आहे त्याचा पगार चालू व्हायचा आहे सर.
तर तुम्ही गेले होते मग काय झालं तिथे? त्यांना नंबर मागितला, त्यांनी नंबर नाही दिला सर तुम्हाला नंबर द्यायसाठी. नाही नाही, मला थोडी तुमची केस तुम्ही अर्ध अर्ध नको सांगा. तुम्हाला पगार अगोदर कोणता चालू होता? संजय गांधी निराधारचा. अगोदर सुरू होता किती मिळत होते? 2 वर्षापासून सुरू होता सर. किती पैसे मिळत होते? हो सर. साहेब किती पैसे 1000 रुपये महिना भेटता आधी मिळत होता, नंतर 1500 रुपये महिना झाला. बर, आता काय प्रश्न आहे तुमचा? आता ही दिव्यांग सर्टिफिकेट जोडली तेव्हापासून बंदच झाला सर भेटणं. अहो तुम्हाला जेव्हा पहिले 1500 मिळत होती तर ते दिव्यांग संजय गांधी निराधार योजना दिव्यांग आहे म्हणून मिळत होते ना? नाही 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 नाही, हा, ते 65 वर्षाच्या वर वय आहे म्हणून मिळतो सर. 65 वर्षाच्या वर वय आहे म्हणून मिळत होते. ये ऑनलाइन मीटिंग में हूँ ना, इसलिए फोन नहीं ले रहा हूँ. मैं यहाँ से फ्री होके कॉल करता हूँ आपको. हॅलो. हे वृद्धावस्था जी पेन्शन आहे ती मिळत होती का अगोदर तुम्हाला? हा हो सर, ती चालू होती सर मला. बर, वृद्धावस्थाची चालू होती. तर तुम्ही आता तिथे तहसील ऑफिस मध्ये तुम्हाला काय मार्गदर्शन केलं मग? होऊन जाईल म्हणे, चालू होऊन जाईल म्हणे तुमचं पेन्शन. हो, तर मग आता काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही तिथे विचारा ना जाऊन. सर होऊन जाईल म्हणते चालू सर, झालं नाही सर. अरे तर मग मी कसं सांगू त्याच्याकरता? तुम्हाला तिथे जाऊन विचारावं लागेल की का नाही झालं. तुमचे विचारतो सर. तुम्ही कारण तर विचारा तुम्ही. ई रिक्षाचं करून द्या ना. काय? ई रिक्षाचं करून द्या ना सर. अरे यार, हेच नाही पटत तुमच्या. तुम्ही एकीकडे ई रिक्षा म्हणता, दुसरीकडे पेन्शनचे बोलता, सगळं अर्ध अर्ध कशाला बोलता तुम्ही? एक एक विषय घ्या ना, हा विषय संपवा पहिले सुरेंद्रजी. हो. पहिले हा विषय खतम करा. बाय, अर्ध अर्ध बोलून काही अर्थ आहे का? मलाच कन्फ्युज करता तुम्ही. बरोबर 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 हो. मी आहे ना इथे. मी 12ही महिने 12ही वर्ष आहे, कुठेच जाणार नाही आहे मी एक एक योजना घ्या आणि एक एक संपवा. पहिले सांगा तुमच्या पेन्शनचा काय विषय झाला? पेन्शन तुम्हाला दिव्यांगांची सुरू करायची होती, तर त्यांनी काय बोलले तुम्हाला? कागदपत्र द्या म्हणे, तुमचं पगार येऊन जाईल म्हणे, बस काहीच नाही बोलले जास्त. कागदपत्र दिले का? हो सर, कालच दिले तुमच्या सांगण्यावरून. काल दिले ना? कालच आलो देऊन. कालच दिले हो. ना साहेब. तर आता धीर तर धरा. होईल ना, होईल. महिना 2 महिने वाट बघा. हा. माफ करा मला, पण लक्षात घ्या, धीर धरा. आता कालच कागदपत्र दिले, रात्रभरात काय होणार आहे? थांबा जरा, धीर धरा. नाही, तुम्ही सांगितलं होतं ना सर द्यायचं. मी सांगितलं तुम्हाला कागदपत्र द्या, तुम्ही दिले माझ्या मार्गदर्शनावर. तुमच्या फोनवर मी तुम्हाला गायडन्स केलं, तुम्ही केलं पण ते. आता थांबा, धीर धरा. महिना, 1.5 महिना, 2 महिने. आणि त्यांच्याकडे हो. जरा येत जात राहा. बोला, साहेब माझ्या केसचं काय झालं, करतील ते. आणि मला साहेबांचा हो, नंबर ठीक आहे. पाठवून द्या एकदा, तहसीलदार साहेबांच्या. तुमच्याकरता नंबर नाही मिळाला सर मला. नंबर नाही मिळाला. हो, आता हे काय आहे? आता तुम्ही काढा ना तो नंबर. नाही मिळाला म्हणजे काय? तुम्ही जा तिथे विनंती करा, याला त्याला विचारा, काढा. मी तुमच्या इथून फोनवर बोलणं करून देऊ शकतो. मला शक्य राहिलं असतं तर मी तिथेही आलो असतो, पण मी कुठे कुठे जाणार आहे? पूर्ण महाराष्ट्रात कुठे कुठे घुमणार आहे एका केससाठी? बरोबर आहे सर. हो. तुम्ही मला तिथे 100 लोकांची मीटिंग लावून द्या, तर मी 100 लोकांच्या मीटिंग करता स्वखर्चाने तिथे येतो. आणतो म्हणून सर जर मी आपण नंबर आणतो, उद्याला जातो नंबर आणतो. म्हणूनच हा मंच आपण केलेला आहे की पूर्ण दिव्यांगांना एका मंचवरती मला मार्गदर्शन करता आलं पाहिजे. म्हणूनच हा मंच मी तयार केलेला आहे. ठीक आहे? तर धीर बरोबर. धरा, ठीक आहे सर. त्यांच्या फॉलोअप मध्ये राहा. पहिला विषय. आता दुसरा विषय हो. तुम्हाला पाहिजे ई रिक्षा. हो एज सर. वय किती आहे? वय 70 वर्ष सर. 70 वर्षवाल्यांना ई रिक्षा नाही मिळणार.
काय प्रॉब्लेम आहे सर? सांगतो थांबा. ई रिक्षा करिता 60 वर्षापर्यंतची अट आहे. 70 वर्षामध्ये ते फिटनेस सर्टिफिकेट मागतात. डॉक्टर फिटनेस सर्टिफिकेट देत नाही. त्यामुळे तुम्हाला ई रिक्षा मिळणार नाही. आणि दुसरा प्रॉब्लेम तुमच्या हिअरिंग आहे, म्हणजे कानाचा प्रॉब्लेम आहे ऐकण्याचा. त्यामुळे तुमची केस ऑटोमॅटिक रिजेक्ट होऊन जाईल. कारण जेव्हा आपण ई रिक्षा चालवतो तर आपल्याला जे आपल्या आपल्या ई रिक्षामध्ये पॅसेंजर बसलेले असतात, तर हिअरिंग वाले किंवा हाताची प्रॉब्लेम आहे त्यांना शक्यतोवर दिल्या जात नाही. नाही सर, पॅसेंजर वाला नाही सर, तो चलित दुकानवाला सर. दुकानवालाही असला तरी तुमचं वय निघालेलं आहे. एका जागी जायचं, दुकान लावून द्यायचं हे ठरवलं होतं सर मी. नाही, बरोबर आहे, तुम्ही ठरवलं ना, ते शासनाने नाही ठरवलं. करा ना सर, प्रयत्न करा ना. अरे मी काय सरकार थोडी आहे हो, मी एक साधा सीधा व्यक्ती आहे. सरकार राहिलं तर मी तर सगळा पटापट अप्रूव्ह केले असते. दिव्यांगांसाठी सर्व दिव्यांगांना नोकऱ्या, सर्व दिव्यांगांना रोजगार. मी ज्या सरकार राहिलो असतो, मी एक सर्वसाधारण व्यक्ती आहे, प्रायव्हेट व्यक्ती, जे स्व इच्छेने काम करतो. GR जो आहे तो मी बदलू नाही शकत, माझ्याकडे पॉवर नाही आहे. माझ्याकडे पॉवर राहिले असते मी दिव्यांगांनी सगळ्यासाठी सगळंच केलं असतं. ठीक आहे. ठीक आहे. तरी तुम्हाला सांगतो, एकदा वाटलं ना तर तुम्ही एकदा वाटलं तर तुमचे जे तहसील ऑफिस आहे संजय गांधी, तिथे हो. जाऊन माहिती काढून घ्या ई रिक्षाची. ठीक आहे, नागपूरला ठीक आहे सर. समाज कल्याण मध्ये येऊन सुद्धा माहिती काढू शकता. ठीक आहे. ठीक आहे, ठीक आहे सर. चला, थँक्यू सो मच. आपल्याला 12 वाजलेले आहे, आजचा वेळ झालेला आहे. 10 ते 12 आपली मीटिंग राहते. बाकीचे प्रश्न उद्या घेतले जाईल. आपण आहे, सर. सर्वांचे खूप खूप आभार. सर्वांना विनंती ही आहे हॅलो की की या कार्यक्रमाचा प्रचार प्रसार करा. जो या कार्यक्रमाचा प्रचार प्रसार करेल त्याला मला आम्ही उद्याच्या मीटिंगला त्याला आम्ही प्राधान्य देऊ. त्याला टीमचा हिस्सा बनवू. आम्हाला असे लोक पाहिजे आहे जे स्वतःचे प्रॉब्लेम तर आहेच आहे, परंतु दुसऱ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात, दुसऱ्यांना ची मदत करण्यात ज्यांना इंटरेस्ट आहे, अशा लोकांमध्ये आमचा जरा जास्त इंटरेस्ट आहे. कारण दिव्यांग आपण आहोत ठीक आहे, परंतु दिव्यांगांची मदत करणं हे आपलं प्राथमिक उद्देश्य राहायला पाहिजे. गोविंद जी, आपके साथ बात हो गई है, बाकी की बातें कल करते हैं. ठीक है. धन्यवाद आप सभी का. कल मिलेंगे सुबह 10 बजे फिर से नए उत्साह के साथ में. नमस्कार. दिनेश जी अलसापुरे, प्रमोद जी राउत, गोविंद जी तांबे, अंकुश जी जामरे, अवधूत जी, शाओमी, शंकर करांडे, कल्पना जी, आप सभी का बहुत बहुत शुक्रिया इस मीटिंग को ज्वाइन करने के लिए. थैंक यू सो मच सर. धन्यवाद. ओके, धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराज. हा, बोला राऊत साहेब. मी काय म्हणतो, ते नागपूरला रेल्वे ऑफिस कुठं आहे, रेल्वे पासचं? इथे बर्डीला आहे ना कुठेतरी? हो, त्या रेल्वे स्टेशन जवळ. रेल्वे स्टेशन जवळ ना? हो, हो, एका दिव्यांग विचारत होता, त्याला सांगायचं. ठीक आहे, रेल्वे स्टेशन जवळ. नमस्कार. 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 हॅलो हॅलो. उद्या बोलू. बाकी आता आपण वेळ झालेला आहे, 12 वाजून 12:15 झाले.